नमस्कार मित्रांनो, आजचे आपले लेक्चर जे आहे ते पर्यावरण अभ्यास या विषयावर असणार आहे. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पर्यावरण अभ्यास EVS 200. मित्रांनो, हा विषय जो आहे तो SY BA आणि SY BCom या दोन्ही वर्गांसाठी हा जो विषय आहे हा कॉमन विषय आहे. म्हणजे हा विषय दोघांना सुद्धा आहे. त्यामुळे आपण हा विषय आपण आता निवडलेला आहे. याचा जो अभ्यास आहे दोघांनाही करता येईल, SY BA आणि SY BCom. तर मित्रांनो, या पुस्तकामध्ये आपण जवळपास 11 घटक अभ्यासणार आहे. त्यापैकी पहिला घटक आहे आपल्याकडे पर्यावरण संकल्पना. तर मित्रांनो, आज आपण हा पर्यावरण संकल्पना हा घटक आपण आज अभ्यासणार आहे. ठीक आहे, यामधील काय आपण महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे बघणार आहे आणि बाकीचे जे काही उर्वरित पॉईंट्स वगैरे राहतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, तर पर्यावरण EVS 201 म्हणजेच इन्व्हायरमेंटल स्टडी 201 हा याचा सब्जेक्ट कोड आहे पर्यावरण विषयाचा. ठीक आहे मित्रांनो, आता बघा इथं पहिला घटक जो आहे आपला तो आहे घटक पहिला पर्यावरण संकल्पना. तर हा आपला घटक आहे घटक पहिला पर्यावरण संकल्पना. मित्रांनो, कुठलाही घटक सुरू होण्या अगोदर त्यामध्ये अनुक्रमणिका असतात, नंतर त्याचे उद्दिष्ट वगैरे असतात, त्याच्यानंतर आपल्याला प्रस्ताविक वगैरे बघायला मिळते. ठीक आहे मित्रांनो, अनुक्रमणिका म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो मी की कुठल्याही टॉपिकची कुठल्याही घटकाची पद्धतशीर मांडणी वगैरे असते, कशा प्रकारे आपण अभ्यास करू वगैरे ते जे स्टेप बाय स्टेप असतात त्याला आपण अनुक्रमणिका म्हणतो. त्याच्यानंतर असते आपले उद्दिष्टे. आता उद्दिष्टाचा फायदा काय असतो बघा की कुठल्याही घटकाचा आपण अभ्यास केला की त्यामध्ये कुठले कुठले उद्दिष्ट असतात ते आपल्याला सहज समजले जाते. ठीक आहे, जसे की आता आपण याच्यामध्ये बघणार आहे बघा, या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला हे जे काही इथं आपल्याला उद्दिष्ट वगैरे दिलेले आहेत याचा आपल्याला पुरेपूर अभ्यास करता येईल. तर पहिला बघा आता याच्यामध्ये कुठला उद्देश आहे बघा, पर्यावरण म्हणजे काय हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, याचा या घटकाचा अभ्यास केल्यानंतर बरोबर आहे, पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची व्याख्या वगैरे आपल्याला सांगता येईल, सोपा एकदम. नंतर दुसरा घटक आहे बघा, पर्यावरणातील घटक ओळखता येतील. पर्यावरणामध्ये कुठले कुठले घटक असतात, सजीव निर्जीव, आपल्या आजूबाजूला जे काही आपल्या वातावरणामध्ये जे काही घटक असतात जे आपल्याला डोळ्यांना दिसतात. ठीक आहे, ते आपण याच्यामध्ये घटक म्हणतो आपण त्याला, बरोबर. नंतर बघा पर्यावरणाची व्याख्या करता येईल. आता पर्यावरणाचे भरपूर असंख्य नाही म्हणता येणार, पण भरपूर अशा व्याख्या आहेत पर्यावरणाच्या वेगवेगळ्या. तर आपल्याला आतापर्यंत आपण 3री-4थी पासून ज्या वर्गापासून जे आपण शिकत आलोय आतापर्यंत आपल्याला पर्यावरणाची फक्त एकच कॉमन व्याख्या माहिती आहे सगळ्यांना, ती म्हणजे की आपल्या सभोवतालचा जो परिसर असतो त्याला आपण पर्यावरण असे म्हणतो, बरोबर. तर याच्यामध्ये आपण थोडा डीपमध्ये अभ्यास करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कळेल की पर्यावरणाची व्याख्या कोणत्या प्रकारच्या आहेत, बरोबर. नंतर समोर आहे बघा, पर्यावरणातील विविध घटकांमधला संबंध स्पष्ट करता येईल, बरोबर. आता पर्यावरणामध्ये विविध घटक कोणकोणते आहेत, बरोबर, हवा पाणी माती, याच्यामध्ये जे काही घटक असतील त्या घटकांचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करता येईल, बरोबर. मित्रांनो, हे माहिती होणं तुम्हाला असणं बरोबर आहे, कारण याच्यानुसार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात. आणि आपण थोडंसं डीपमध्ये का शिकतोय, कारण MPSC वाल्यांना सुद्धा याचा फायदा होतो, बरोबर. बेसिक कन्सेप्ट ज्या असतात त्या क्लिअर होतात. नंतर आहे बघा समोर आहे परिस्थितीची संकल्पना, ज्याला आपण इकोसिस्टम असं म्हणतो, ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये स्पष्ट करता येईल, बरोबर. परिस्थितिकीची संकल्पना ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो त्याचा सुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यास करता येतो, बरोबर. बऱ्याच लोकांना इकोसिस्टम वगैरे काय आहे ते माहिती नाहीये, आता आपण समोर बघणारच आहे कशाला म्हणतो आपण इकोसिस्टम वगैरे, त्याला मराठीमध्ये म्हणतात परिस्थितिकीची संकल्पना, बरोबर, याला आपण इकोसिस्टम म्हणतो इंग्लिशमध्ये. समोरचा जो घटक आहे बघा इथे उद्दिष्ट आहे, परिसंस्थेतील ऊर्जेचे स्रोत व विनिमय कसे होतात ते स्पष्ट करता येतील, बरोबर. परिस्थितीतील ऊर्जेचे स्रोत, आता कुठले स्रोत आहेत वगैरे, ठीक आहे, त्याला विनिमय कसं करायचं वगैरे ते आपण याच्यामध्ये सुद्धा आता अभ्यासणार आहे, बरोबर. नंतर आहे बघा समोरचा उद्दिष्ट आहे पोषक द्रव्यांचे चक्रीकरण कसे होते ते स्पष्ट करता येईल, बरोबर. आता पोषक द्रव्य कुठले ते आपण बघणारच आहे समोर. ठीक आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहे. म्हणजे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे जे काही बेसिक कन्सेप्ट वगैरे असतात ठीक आहे ते आपल्या पूर्ण होतील. समोर आहे बघा मानव पर्यावरण संबंध स्पष्ट करता येतील, बरोबर. मानव आणि पर्यावरण या दोघांमधले जे काही संबंध वगैरे असतील, आता असं होऊ शकत नाही की पर्यावरणाचे आणि माणसासोबत जे काही संबंध नाही आहेत, 100% याचे संबंध असतात, बरोबर. कशा प्रकारचे असतात काय असतात आपण ते समोर बघणार जातात, बरोबर. ठीक आहे, आता आपण या घटकाला सुरुवात करूया. आता समोरचा विषय आहे तो प्रस्ताविक. मित्रांनो, प्रस्ताविक हे तुम्ही स्वतः वाचू शकता. हे पुस्तक सध्या अवेलेबल नाहीये. अवेलेबल म्हणजे जे हार्ड कॉपी वगैरे असते ते पुस्तकाच्या स्वरूपामध्ये अवेलेबल नाहीये, कारण कुठल्या स्टडी सेंटरवाल्याने दिलेलं नाहीये. तुम्हाला जर काही पुस्तक पाहिजे असेल तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता ऑफिशियल वेबसाईटवरून, किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. मी त्याची बुकची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून पुस्तक वगैरे डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो आता चला आपण समोर सुरू करूया. ओके, आता आपली प्रस्ताविक आहे पूर्ण, हे तुम्ही एकदा वाचा. जर तुम्ही वाचला तर तुम्हाला मित्रांनो व्यवस्थितपणे कळेल. ठीक आहे, आता तुम्ही एवढं स्वतः वाचू शकता. मी तुम्हाला याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे वगैरे सांगणार आहे जे परीक्षेच्या दृष्टीने वगैरे महत्त्वाचे असतात. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपल्या चला घटकाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो घटक आहे मित्रांनो आपला तो आहे पर्यावरण म्हणजे काय. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय तुम्ही थोडंसं तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणा की पर्यावरण म्हणजे काय.
पर्यावरण म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर वगैरे असतो त्याला आपण पर्यावरण म्हणतो, बरोबर. आता आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण बरंच काय बघतो, कुत्रे, मांजरं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघतो, काही सजीव बघतो, काही आता जे काही प्राणी वगैरे असतात, माणूस आहे किंवा स्त्रिया किंवा कोणी जे कोणी असं आपण आपल्या आजूबाजूला बघतो पर्यावरणामध्ये, त्याला आपण सजीव म्हणतो, जे हालचाल वगैरे करतात. किंवा ज्यांना आपण दगड माती वगैरे बघतो, ठीक आहे, ते असतात निर्जीव, बरोबर. आता हे आपण याच्यामध्ये बघणार आहे पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात, ठीक आहे. आता याच्यातला सगळ्यात जो महत्त्वाचा घटक आहे तो बघा संकल्पना आहे. आणि आपल्या पहिल्या घटकाचं नाव सुद्धा काय आहे, पर्यावरण संकल्पना. तर याच्याशी हा रिलेटेड आहे, याच्याशी जोडलेला विषय आहे, ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता मित्रांनो, आता हा जो पहिला घटक आहे आपला पर्यावरण म्हणजे काय, याचा सगळ्यात पहिला उपघटक आहे तो म्हणजे संकल्पना, आणि दुसरा आहे पर्यावरणशास्त्र, तिसराही असेल खाली, तर तो आपण बघणार आहे समोर, बरोबर. आता मित्रांनो, सगळ्यात पहिला जो आपला घटक आहे, उपघटक आहे, तो आहे संकल्पना. आता याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे. पहिले आपण मुद्देशीर माहिती बघूया. पहिले मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो, त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. हे बघा मित्रांनो, मी एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जो काही पॅराग्राफ वगैरे वाचतो ते वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात, बरं का. त्याच्यानंतर बाकीचे तुम्हाला सांगतो मी. पहिला बघा, आता याच्यामध्ये काय दिलं आहे, पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक सर्वसमावेशक असल्याने क्लिष्टही आहे, बरोबर. नंतर आहे, सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की सजीवांची निर्मिती, वाढ, नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते, बरोबर. बरोबर आहे. नंतर आहे बघा, या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असे म्हणतात, बरोबर. आता बघा, याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यास करायला मिळते बघा, पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक सर्वसमावेशक असल्याचे क्लिष्टही आहे. क्लिष्ट म्हणजे काय, एकदम क्लिअर आहे, एकदम ओके, त्यामध्ये कुठलाही बदल वगैरे होणार नाही, बरोबर. पर्यावरण ही संकल्पना काय, बहुव्यापक, बहु म्हणजे काय, एकापेक्षा अधिक, आणि सर्वसमावेशक. सर्वसमावेशक आणि बहुव्यापक याचा अर्थ एकच होतो. सर्वसमावेशक म्हणजे काय, सर्व. बहु म्हणजे काय, असंख्य. बहु म्हणजे एकापेक्षा अधिक. एकापेक्षा अधिक किती असू शकतात, सर्व असू शकतात, बरोबर, याला म्हणतो आपण. नंतर आहे बघा, सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की सजीवांची निर्मिती, वाढ व नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते, बरोबर आहे मित्रांनो, एकदम. म्हणजे बघा, आपण अगोदर शिकलेलो सुद्धा आहे, तरी मी तुम्हाला थोडंसं डीपमध्ये सांगतो. सजीवांची निर्मिती करणे किंवा त्याची वाढ होणे किंवा नाश होणे, बरोबर. जन्म, मृत्यू, वाढ, हालचाल वगैरे, ठीक आहे, याला आपण म्हणतो जन्मभूमी, कर्मभूमी, मृत्यूभूमी जे आपण याला म्हणतो. तर ते जे काही सर्व जे काही होणं आहे त्याला आपण बरोबर, ह्या जे घटक आहे याच्यामध्ये महत्त्वाचे असतात, बरोबर. नंतर आहे बघा, या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असे म्हणतात. मित्रांनो बघा, आता आपल्याला इथे एक व्याख्या भेटलेली आहे जी आपण आतापर्यंत कधी वाचलेली नव्हती, बरोबर. आता या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असे म्हणतात, बरोबर. आता आपण काय बघितलं की आतापर्यंत आपण काय शिकलो, आपल्या आजूबाजूला जे काही घटक वगैरे असतात, ठीक आहे, पर्यावरणामध्ये, आपण त्यालाच पर्यावरण असे समजतो, बरोबर. तर बरोबर आहे मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी थोडंसं डीपमध्ये सांगितले, जन्म, मृत्यू, कर्म, ठीक आहे, याला आपण ही जी काही क्रिया चालते या स्थितीला आपण काय म्हणतो, पर्यावरण म्हणतो, बरोबर. आता इथे दाखवलेलं आहे. आता समोर बघूया आपण काय दाखवत आहे. सभोवतालची परिस्थिती अनेक घटकापासून बनलेली असते व हे सर्व घटक सातत्याने एकमेकावर परिणामी करत असतात. या सर्व घटकांचा अभ्यास केला असता आपल्याला हे लक्षात येते की, म्हणजे इथे बघा आपल्याला दोन प्रकारचे घटक आपल्याला लक्षात येतात. ते घटक बघा कुठले आहे, एक म्हणजे सजीव आणि दुसरा म्हणजे निर्जीव, बरोबर. आता इथे बघा, सभोवतालची परिस्थिती अनेक घटकापासून बनलेली आहे, बरोबर आहे. आता अनेक घटकांनी, सजीव आहे, निर्जीव आहे, त्याच्यामध्ये भरपूर आहे. आता सजीव, निर्जीव याच्या पलीकडे कुठल्या दोन गोष्टी आहेत, म्हणून त्यांनी याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचे दोन भागामध्ये रूपांतर केलेलं आहे, एक म्हणजे सजीव आणि एक म्हणजे निर्जीव. जे आपण डोळ्याने बघतो, जे काही हालचाल वगैरे करतात ते आपल्या सजीव असतात, आणि जे आपण डोळ्याने बघतो, जे हालचाल करत नाही, दगड माती वगैरे याला आपण म्हणतो, आता ही निर्जीव वस्तू आहे, बरोबर. आता हे आपण पहिले शिकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सहज समजत नाही, ठीक आहे. आता समोर बघूया, काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात, बरोबर आहे. या सर्व घटकांचा परस्परांशी संबंध येतो व त्यातूनच एकत्रित स्थिती निर्माण होऊन पर्यावरण तयार होते. आता ही एक दुसरी व्याख्या सांगताय मित्रांनो इथं, ठीक आहे. आता ही आपल्याला दुसरी व्याख्या भेटलेली आहे. काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आता नैसर्गिक घटक कुठले असतात तुम्हाला माहिती असायला पाहिजे, दगड माती जे नैसर्गिक आहे. मानवनिर्मित काही घटक कुठले असतात बघा, समजा मानवनिर्मित घटक कुठले आले, झाड लावणे, ठीक आहे, आपण झाड लावलं, हे झालं आपलं मानवनिर्मित, ठीक आहे. आपण दगड निर्माण करू शकत नाही, पण दगडांना आपण आकार देऊ शकतो, ठीक आहे. तर त्यामुळे हे नैसर्गिक झालं. आणि मानवनिर्मित जे आहे ते आपण झाड वगैरे लावणे याला आपण मानवनिर्मित म्हणतो. हे तुम्हाला एकदम बेसिक उदाहरण मी सांगितलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला मित्रांनो सहज पूर्णपणे समजता येईल, ठीक आहे. नंतर आहे बघा, या सर्व घटकांचा परस्परांशी संबंध येतो. 100% मित्रांनो याचा विषय एकमेकांशी संबंध येतोच. संबंध आल्याशिवाय कुठलीच क्रिया घडत नसते, बरोबर. त्याच्यामुळे आता संबंध येतोच, आणि त्यातूनच जी काही एकत्रित स्थिती निर्माण होते त्याला आपण पर्यावरण म्हणतो, बरोबर आहे. एकदम व्यवस्थित आहे. आपल्याला दुसरी व्याख्या मित्रांनो इथं भेटलेली आहे, बरोबर. समोर बघूया आपण आता, पर्यावरण हे स्थळ व काळाप्रमाणे बदलत जाते व म्हणूनच पर्यावरणीय स्थिती याला स्थळ कालसापेक्षा असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, समुद्र किनाऱ्यावरील व हिमालयातील पर्यावरणीय स्थितीत फार मोठा फरक दिसून येतो, किंवा हिमयुगात जेव्हा पृथ्वीच्या तापमानात घट झाली
तेव्हा त्या ठिकाणी असलेले प्राणी, वनस्पती, वातावरण वेगळे होते व बऱ्याच प्रमाणात या कमी तापमानामुळे डायनोसॉर सारख्या सजीवांचा नाश झालेला आढळतो. अतिशय अतिशय तापमानात टिकून राहतील असे सजीव शिल्लक राहिले. त्यानंतर तापमानात वाढ झाली व यात हिमयुगातील सजीवांचा नाश होऊन जे सजीव उष्ण तापमानात राहू शकतात. आता याचे समोर पण आता बघणार आहे आपण. हा घटक थोडा मोठा आहे मित्रांनो, ठीक आहे. आता बघा इथपर्यंत आपण बघूया. पर्यावरण हे स्थळ व काळाप्रमाणे बदलत जाते, बरोबर आहे, बदलत जाते. म्हणूनच पर्यावरणीय स्थिती याला स्थळ कालसापेक्ष असे म्हटले जाते, बरोबर. स्थळ कालसापेक्ष. आता मित्रांनो हा विषय, आता हा जो याच्यामध्ये जो शब्द आलेला आहे स्थळ कालसापेक्ष, ठीक आहे. आता आपण समोर बघणारच आहे. याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, पर्यावरण हे स्थळ काळाप्रमाणे बदलत जाते, बरोबर आहे. पर्यावरण हे काळाप्रमाणे बदलत जाते कारण कुठलीच वस्तू एका ठिकाणी राहत नसते, बरोबर. त्यामुळे ती आकार वगैरे, वजन, वस्तुमान सगळं काही बदलत असते, बरोबर. म्हणून पर्यावरणीय स्थिती याला आपण स्थळ कालसापेक्ष म्हणतो. स्थळ म्हणजे काय, ठिकाण. आता हे आपण समोर बघणार आहे. याच्यामध्ये बघा त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे समुद्र किनाऱ्यावरील, बरोबर. इथे समुद्र किनारा दिलेला आहे आणि हिमालय दिलेला आहे, बरोबर. पर्यावरणीय स्थितीत फार मोठा फरक दिसून येतोच. समुद्र किनारा, बरोबर. समुद्र किनारा आहे तसा वर्षानुवर्ष राहू शकतो का, नाही राहू शकत, कारण काही आपत्ती वगैरे येऊ शकते, ते कमी जास्त होऊ शकते. आता हिमालयाचा उल्लेख केलेला आहे. हिमालय म्हणजे काय, बर्फ, बरोबर. आता बर्फ एका ठिकाणी राहू शकतं का, नाही. बर्फ हे जवळपास दर आठवड्याला कोसळत असते, त्यामुळे याच्यामध्ये कुठलंच काही स्थिर राहू शकत नाही, ठीक आहे. त्याला आपण स्थळ कालसापेक्ष म्हणतो, ठीक आहे. हे याचं उदाहरण आहे, आता तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. नंतर बघा समोर काय, जेव्हा पृथ्वीवरचं तापमान घट झाली, ठीक आहे. आता पृथ्वीवरच्या तापमानात घट होते ना, ठीक आहे. म्हणजे हा सुद्धा पर्यावरणाचा घटक आहे. पृथ्वीवरील तापमान घट होते, बरोबर. कधी कधी उन्हाळ्यामध्ये जवळपास, आता आपल्या विदर्भाकडचा जर का आपण विचार घेतला, विदर्भ किंवा मराठवाडा इकडचा जर का आपण वरचा विचार केला, तर इकडे जवळपास उन्हाळ्यामध्ये 43-44 सेल्सिअस पर्यंत तापमान जात असते, बरोबर. आणि त्याच्यानंतर समोर एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा, शीत इथं दिलेलं आहे कुठेतरी बघा, अतिशीत तापमान. आता अतिशीत तापमान म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. अतिशीत, शीत म्हणजे काय, थंड, अतिथंड. आता अतिथंड वातावरण आपल्याकडे कुठं बघायला मिळते, शक्यतो थंड समुद्र किनारी म्हणा, गोव्यामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये म्हणा, ठीक. अशा ठिकाणी आपल्याला खूप थंडी वगैरे वाजते. म्हणजे बघा विचार करा तुम्ही, आपल्या विदर्भातलं किंवा मराठवाड्याचा विचार करा आणि मुंबईतल्या किनाऱ्याचा विचार करा, किती फरक आहे. म्हणजे इकडे आपण 43 म्हणजे 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो आणि तिकडे जवळपास आपण 7-8 डिग्री सेल्सिअस जातो. म्हणजे हा याचा फरक असतो, बरोबर. आता समोरचं बघा इथे काय दिलेलं आहे, तेव्हा त्या ठिकाणी असलेले प्राणी, वनस्पती, वातावरण हे वेगळे होते, बरोबर आहे, वेगळं होतं. आपण आताच बघितलंय. बऱ्याच प्रमाणात या कमी तापमानामुळे डायनासॉर सारख्या सजीवांचा नाश होतो, बरोबर. आता बघा इथं हे जे काही तापमान आहे, कमी तापमान, याच्यामुळे डायनासॉर सारखा सजीवांचा नाश होतो. आता डायनासॉरच आपण सध्या आपल्याला बघायला मिळत नाही कारण खूप जुनी गोष्ट आहे, ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल वातावरणाचं म्हणजे डायनासॉरचा नष्ट कसा झाला हे तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. आता आपण याच्यावर जास्त काही विचार करायचा नाही. आता समोर बघूया आपण, आपला शेवटचा ओळ कुठली आली होती बघा, ते सजीव उष्ण तापमानात राहू शकतात, तेच फक्त टिकून राहिले, बरोबर, ठीक आहे. तेच फक्त टिकून राहिले. आता समोर बघूया आपण, एकाच काळात भिन्न भिन्न प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारचे पर्यावरण आढळून येते. पर्यावरण जीवसापेक्ष असते कारण एका पर्यावरणातील सजीवांना दुसऱ्या पर्यावरणात पोषक परिस्थिती नसते. उदाहरणार्थ इथे बघा उदाहरण दिले आपल्याला, पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडून मरतो, तर इतर स्थलचर प्राणी पाण्यातील कमी प्रमाणात असलेल्या व श्वसनातील निरुपयोगी असलेल्या विद्राव्य प्राणवायूमुळे मृत्यू पावतात. थोडक्यात प्रत्येक पर्यावरणाचा स्वतःचा असा एक समतोल असतो. सर्व ठिकाणी असलेल्या पर्यावरणाचा एकत्रित असा पृथ्वीवरील पर्यावरणाचा नाजूक समतोल निर्माण झालेला आहे. परंतु मानवाच्या हव्यासापायी त्याने त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा अविचारी व अविवेकी वापर करून हा नैसर्गिक समतोल बिघडवायचा आहे. आज मानवाच्या नव्हे तर सर्व पृथ्वीच्या अस्तित्वात प्रश्न उभा राहिला आहे. म्हणूनच पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून हा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्यामध्ये बघा आपल्याला मित्रांनो एक संदेश सुद्धा दिलेला आहे, कारण ही आजची जी सत्यस्थिती आहे, ठीक आहे. आता बघा इथं बघा आपण काय बघितलेलं आहे, एकाच काळात भिन्न भिन्न प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारचे पर्यावरण आढळून येते, बरोबर. मित्रांनो आताच आपण बघितलंय की मुंबईमध्ये वातावरण वेगळं असते, पर्यावरण वेगळं असते आणि विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये वातावरण वेगळं असते, बरोबर. थंड गरमचा याच्यामध्ये फरक आहे, आपण आताच बघितले. नंतर बघा समोर आहे पर्यावरण जीवसापेक्ष असते, ठीक आहे, जीवसापेक्ष असते, बरोबर आहे. नंतर आहे बघा याच्यामध्ये कारण दिलेलं आहे, एका पर्यावरणातील सजीवांना दुसऱ्या पर्यावरणात पोषक परिस्थिती नसते, बरोबर आहे. आता थंड्या भागातले जे काही प्राणी आहेत ते गरम मध्ये राहू शकत नाही, किंवा जे काही गरम वातावरणामध्ये राहतात ते एकदम थंड्यामध्ये राहू शकत नाही, बरोबर आहे. उदाहरणार्थ त्याने उदाहरण सुद्धा दिलेलं आपल्याला समजून जाण्यासाठी,
पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडून मरतो, बरोबर आहे, कारण तो पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो, कारण त्याचा जो काही प्राणवायू वगैरे आहे तो त्याला फक्त पाण्यामध्येच मिळतो. नंतर बघा स्थलचर प्राणी. स्थलचर म्हणजे मित्रांनो काय, जे जमिनीवर राहतात. हे झाले जलचर, मासा हा जलचर झाला, आणि जे स्थलचर प्राणी आहेत ते झाले आपले जमिनीवर राहणारे, ते झाले स्थलचर प्राणी, बरोबर. पाण्यातील कमी प्रमाणात असलेल्या व श्वसनात निरुपयोगी असलेल्या विद्राव्य प्राणायामुळे मृत्यू पावतात, बरोबर आहे, कारण स्थलचर प्राणी पाण्यामध्ये राहू शकत नाही. आता एक साधं उदाहरण घ्या, आपल्या घरामध्ये जी भिंतीवर असणारी जी पाल आहे ती पाल पाण्यामध्ये राहू शकते का, नाही राहू शकत. मासा आपल्या घरामध्ये राहू शकतो का, नाही राहू शकत, दोघंही मरून जातील, बरोबर. तर हा याच्यातला जो काही फरक आहे तो आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतो. एकदम सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे, मृत्यू पावतात इथपर्यंत आपण. थोडक्यात प्रत्येक पर्यावरणाचा स्वतःचा असा एक समतोल असतो, बरोबर. आताच आपण बघितलं की प्रत्येक पर्यावरणाचा आपला एक स्वतःचा एक समतोल असतो. पाण्यामधला वेगळा असतो, पाण्याच्या बाहेरचा वेगळा असतो, ज्याला आपण जलचर स्थलचर आताच आपण अभ्यासलेला आहे, बरोबर. समोर बघूया आपण आता. सर्व ठिकाणी असलेल्या पर्यावरणाचा एकत्रित असा पृथ्वीवरील पर्यावरणाचा नाजूक समतोल निर्माण झालेला आहे, बरोबर. ओके, हे पण आपण आताच बघितले, याच्यातून स्पष्ट होऊन जाते. नंतर आहे, परंतु मानवाच्या अति हव्यासापायी त्याने त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा अविचारी व अविवेकी वापर करून हा नैसर्गिक समतोल बिघडला आहे, बरोबर मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा शिकण्यासारखं आहे आपल्याला. माणसांनी म्हणजे आधी इथं बघा त्यांनी शब्द काय वापरलाय, हव्यासापायी. हव्यासापायी म्हणजे काय, माणसाला जसं पाहिजे तसं, जसं माणसाला हवंय त्यातून हा शब्द फुटलेला आहे. परंतु मानवाच्या अति हव्यासापायी. अति हव्यासा म्हणजे माणसाला, म्हणजे बघा एवढं त्यांनी हे केलंय. बघा आता आपल्या गाडीमध्ये आपण पेट्रोलची गाडी वगैरे चालवतो, बघा याच्यामध्ये एवढा प्रचंड असा धूर, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. याच्यामुळे काय होतं की आपल्या वातावरणाचा जो काय तो समतोल आहे तो बिघडतोय. आता बस मित्रांनो, तर याच्यापेक्षा मी तुम्हाला पलीकडे काही सांगू शकत नाही, तुम्हाला हे समजले असेल, बरोबर. अविवेकी वापर, बरोबर. अविवेकी आणि अविचारी, बरोबर, म्हणजे अथांग, जे आता आपण कमी तर करू शकत नाही परंतु थांबवू शकतो, बस एवढं तुम्हाला सांगू शकतो. नंतर आहे बघा, आज मानवाच्याच नव्हे तर सर्व पृथ्वीच्याच अस्तित्वात प्रश्न उभा राहिला आहे, बरोबर आहे. आता हे जर का असं होत असेल तर मानवाचं जगणं मुश्किल होऊन जाईल. मानवाचं जर का जगणं मुश्किल झालं तर पृथ्वीचाही विनाश होऊन जाईल. म्हणूनच पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून हा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे, बरोबर. मित्रांनो, तुम्हाला अगोदर सांगितलं आता की याला आपण थांबवू शकत नाही, याला आपण नष्ट करू शकत नाही, परंतु याला आपण थांबवू शकतो. इथपर्यंत आपण आलेलो, आता इथपर्यंत आपण याला थांबवू शकतो. ठीक आहे, म्हणजे आता कसं आपल्याला पर्यावरणाला वाचवायचं हे आपण आता याच्यामध्ये अभ्यास करणारच आहे. मित्रांनो, समोरचा उपघटक आहे दुसरा बघा, पर्यावरण शास्त्र. त्याच्यामध्ये आपण स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासणार आहे. मित्रांनो, जे काही आपल्याकडे आता SY BA BCom BA चे पोरं असतील किंवा आपले काही विद्यार्थी असतील, त्यांना आपण स्वरूप आणि व्याप्ती आपण अगोदर शिकवलेला आहे. ठीक आहे, 1857चा उठाव स्वरूप व्याप्तीमध्ये आपण त्यांना सांगितलं स्वरूप आणि व्याप्तीचा अर्थ. ठीक आहे, त्याचा आणि याच्याशी काही संबंध नाही मित्रांनो. स्वरूप आणि व्याप्तीचा फक्त मी तुम्हाला अर्थ सांगितलं, तसं आपण याच्यामध्ये बघणारच आहे. स्वरूप म्हणजे काय, ठीक आहे, स्थिती. व्याप्ती म्हणजे काय, आकार. थोडक्यात आपण बघणार आहे पर्यावरण शास्त्र, स्वरूप आणि व्याप्ती. मित्रांनो, याच्यामध्ये आपण आता थोडासा पहिला जो आपल्याकडे घटक आहे तो आपण अभ्यासणार आहे. बघा आता, मानव आणि सजीवांच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास निरीक्षणे फार पूर्वीपासून आजतागायत चालू आहे. ख्रिस्तीपूर्व काळात स्ट्रॅम्बे, टॉलेमी, अरिस्टॉटल, हेक्टियस, हेरोडोटस यांनी मानव आणि सभोवतालच्या स्थिती याविषयी निरीक्षणे लिहून ठेवली होती. तथापि पर्यावरण एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय म्हणून 1950 नंतर प्रस्तुत झाले. याच कालावधीनंतर शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्रशासक, तंत्रज्ञ, राज्यकर्ते, नियोजक यांना औद्योगिक क्रांतीचे पर्यावरणातील मानवी पडसाद दिसू लागले. प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू लक्षात येऊ लागले व तेथूनच थेट 1972 मध्ये 5 जून रोजी स्टॉकहोम, जे स्वीडनमध्ये आहे, या शहरात पर्यावरणविषयक समस्यांना उहापोह करण्यात आला. 5 जून हा दिवस तेव्हापासून दरवर्षी पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आधुनिक काळात पर्यावरण व मानवी समाजांचा अभ्यास हे पर्यावरण विज्ञानाचे एक मूलभूत अंग मानले जाऊ लागले. आता आपण मग याच्यामध्ये बघूया आपण, मानव आणि सजीवांच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास निरीक्षण पूर्वीपासून आजतागायत चालू आहेत, बरोबर आहे. खूप वर्षापासून लोक याचा अभ्यास करत आहेत, दिवसेंदिवस याचा अभ्यास करत आहेत, बरोबर. याच्यामध्ये नवीन नवीन शोध लावत आहेत, नवीन अभ्यास आपल्याला याच्यासमोर नवीन घटकाचा आपला अभ्यास करायला मिळतो, बरोबर. ख्रिस्तपूर्व काळात स्ट्रॅम्बो, टॉलेमी, अरिस्टॉटल, हेक्टियस, हेरोडोटस यांनी मानव आणि भोवतालच्या परिस्थिती याविषयी निरीक्षणे लिहून ठेवली होती, बरोबर आहे. मित्रांनो, आता बघा, ख्रिस्तपूर्व काळात स्ट्रॅम्बो, टॉलेमी हे मित्रांनो हे शास्त्रज्ञांचे नाव आहेत. अरिस्टॉटल त्याही फेमस आहे. हेक्टियस, हेरोडोटस, ठीक आहे, यांविषयी सुद्धा आपण ऐकलेलं असेल. अरिस्टॉटल सुद्धा खूप म्हणजे फेमस असा हा एक ग्रीक शास्त्रज्ञ आहे, ठीक आहे. तर यांनी सुद्धा याच्याबद्दल खूप काही माहिती लिहून ठेवलेली आहे. पर्यावरण एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय म्हणून 1950 नंतर प्रस्तुत झाले, बरोबर. म्हणजे पर्यावरण हा एक आपल्या शिक्षणामध्ये एक स्वतंत्र अभ्यासक विषय म्हणून जे काही मान्यता देण्यात आली
ती 1950 नंतर. ठीक आहे, त्याच्यामध्ये MPSC मध्ये तुम्हाला हा प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो, कुठल्या MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकतो की स्वतंत्र अभ्यासाचा विषय म्हणजे पर्यावरण याला मान्यता केव्हा मिळाली? 1950 नंतर, बरोबर. याच कालावधीनंतर शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्रशासक, तंत्रज्ञ, राज्यकर्ते, नियोजक यांना औद्योगिक क्रांतीचे पर्यावरणातील मानवी पडसाद दिसू लागले. ठीक आहे, म्हणजे यांना तेव्हा याचं काही महत्त्व जे आहे ते कळायला लागलं, बरोबर. प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू लक्षात येऊ लागले. बघा आता, म्हणजे ज्यावेळेस त्यांना कळालं, म्हणजे आपण आपल्याकडे म्हणतो ना, आपण आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, म्हणजे तहान लागली की विहीर खोदायची, म्हणजे असं झालं. म्हणजे अगोदर काळजी घेतली असती तर ठीक आहे मित्रांनो, नुकसान झाल्याशिवाय नुकसान भरपाई भेटत नसते, ही एक म्हण प्रचलित झाली आहे. ओके, तर आता बघू आपण समोर. प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू लक्षात येऊ लागले. तेथूनच थेट 1972 मध्ये 5 जून रोजी स्टॉकहोम, जे स्वीडनमध्ये आहे, या शहरात पर्यावरणविषयक समस्यांना उहापोह करण्यात आला. 5 जून हा दिवस तेव्हापासून दरवर्षी पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, पर्यावरण दिवस, जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण 5 जून हा दिवस साजरा करतो. बऱ्याच लोकांना माहिती नाही, त्यांनी आता लक्षात घ्या, 5 जून हा आपला जागतिक पर्यावरण दिवस आहे. ठीक आहे. आधुनिक काळात पर्यावरण व मानवी समाजांचा अभ्यास हे पर्यावरण विज्ञानाचे एक मूलभूत अंग मानले जाऊ लागले. बरोबर आहे, मूलभूत अंग, त्याला एक महत्त्व देण्यात आले. मित्रांनो, आता समोर बघूया आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपला पर्यावरणाची व्याख्या. ठीक आहे, तर मित्रांनो, आता आपण पर्यावरणाची व्याख्या आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. ठीक आहे, पर्यावरणाची व्याख्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, इथेच तुम्हाला सांगितलं होतं की पर्यावरणाची आपल्याला याच्यामध्ये भरपूर अशा व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. ठीक आहे, त्यापैकी मित्रांनो बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे जे काय याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत ते आपण आता याच्यामध्ये अभ्यासणार आहे. ठीक आहे, तर पहिले बघूया आपण मित्रांनो, शास्त्रज्ञांनी पर्यावरण शास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत, त्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या आपण पुढे दिलेल्या आहेत त्या अभ्यासणार आहे. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघा, आता आपल्याला याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये आपल्याला 4 व्याख्या अभ्यासाला मिळणार आहेत. बरोबर. पहिले बघा, आता मित्रांनो, पहिली व्याख्या दिलेली आपल्याला इथं, पर्यावरण शास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालीच्या परस्पर संवादातील संतुलक तत्वांचा शास्त्रीय अभ्यास होय. याच्यामध्ये बघा आपल्याला काय अभ्यासाला मिळते मित्रांनो, पर्यावरण शास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालींच्या परस्पर संवादातील संतुलक तत्वांचा शास्त्रीय अभ्यास होय. म्हणजे पर्यावरण शास्त्रामध्ये आपण विविध परिसंस्था, त्याच्या प्रणालींचा जो काही अभ्यास करतो, परस्परामधील जे काही संतुलक तत्व वगैरे असतील त्याचा जो आपण अभ्यास करतो त्याला आपण म्हणतो पर्यावरण शास्त्र. बरोबर. आता ही झाली तर एक व्याख्या. समोरची बघा मित्रांनो, पर्यावरणातील सर्व सजीव निर्जीव घटकांचे संवर्धन व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र होय. मित्रांनो, दोन्ही व्याख्यामध्ये काहीच फरक नाहीये. पर्यावरणातील सर्व सजीव निर्जीव या घटकांचे संवर्धन व्यवस्थापन जे काय आपण करतो त्याला आपण पर्यावरण शास्त्र म्हणतो. बरोबर. आपण अगोदरच आपण अभ्यासलेला आहे आणि हीच व्याख्या आपल्याला आतापर्यंत माहिती होती. बरोबर. सजीव निर्जीव आपल्या सभोवतालचे वगैरे. समोरची व्याख्या बघा मित्रांनो, आपल्याला काय सांगते, पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावरला पडणारा प्रभाव याचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र होय. बरोबर. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळते, पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव याचा जो काही अभ्यास आहे त्याला आपण पर्यावरण शास्त्र म्हणतो. बरोबर. मानवाचा पर्यावरणाचा खूप मोठा संबंध आहे. बरोबर. आणि पृथ्वीवरती आपले जे काही पर्यावरण वगैरे आहे, ठीक आहे, ही झाली तिसरी व्याख्या आपली. चौथी व्याख्या बघूया, कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकांचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शास्त्र. मित्रांनो, या 4ही व्याख्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ठीक आहे, ती तुम्हाला आता समजली असेल. कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि त्याचा आपण जो काही अभ्यास करू त्याला आपण म्हणतो पर्यावरण शास्त्र. बरोबर. याच्यामध्ये सगळी गोष्ट कॉमन आहे, फक्त त्यांनी आपापल्या व्याख्या ज्या काय त्या मांडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यांचा अर्थ जो आहे तो एकच होतो. ठीक आहे. आता बघू आपण, या सर्व व्याख्या वाचल्यावर आपण असे म्हणू शकतो की पर्यावरण म्हणजे मानव राहत असलेल्या ठिकाणच्या सभोवतालची परिस्थिती. बघा मित्रांनो, शेवटी म्हणजे कितीही जरी घोडे पाणी प्यायला गेले तर शेवटी ते आपल्या घरी आले. ठीक आहे, अशी आता ही गत झालेली आहे. या सर्व व्याख्या वाचल्यावर आपण असे म्हणू शकतो, असंही नाही ते असेच म्हणत आलो आपण, की पर्यावरण म्हणजे मानव राहत असलेल्या ठिकाणच्या सभोवतालची परिस्थिती. आपल्या सभोवतालचा परिस्थिती किंवा आपल्या सभोवतालचा जो काय परिसर वगैरे आहे त्याला आपण आपला जो काय पर्यावरण असं म्हणतो. ठीक आहे, काही केलं तरी आपण आपल्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे. बरोबर. तिचा उपयोग मानव स्वतःच्या विकासासाठी करतो. या सर्व परिस्थितीचा व त्यातील प्रक्रियांचा प्रभाव त्याच्या उत्तेजकावर होतो. तसेच मानवाच्या उद्योजकतेचा परिणाम त्याच्या परिस्थिती म्हणजेच पर्यावरणावर होतो. बरोबर मित्रांनो, जेव्हा आपण उपयोग स्वतःच्या विकासासाठी करतो, या सर्व परिस्थितीचा व त्यातील प्रक्रियांचा प्रभाव त्याच्या उद्योजकतेवर होते. तसेच ते मानवाच्या उद्योजकतेचा परिणाम त्याच्यावर परिस्थितीवर म्हणून म्हणजे आपल्या पर्यावरणावरती होत असतो. बरोबर. ओके, आपला मित्रांनो पहिला घटक झालेला आहे इथं. आता आपण याच्यातला जो दुसरा घटक आहे तो आता आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. ठीक आहे. आता याच्यातला दुसरा घटक आहे कुठला बघा, गतिमान शास्त्राबद्दल आपण मित्रांनो आता अभ्यास करणार आहे. ठीक आहे. पर्यावरणात अनेक घटक आहेत. या सर्व घटकांचा अभ्यास स्वतंत्रपणे अनेक विषयांमधून केला जातो.
त्यामुळे पर्यावरणशास्त्राची व्याख्या खूप वाढली आहे. तसे हे शास्त्र आंतरविद्याशाखीय असल्याचे अतिशय गतिमान व सतत प्रगमनशील शास्त्र आहे. ठीक आहे. पर्यावरणातील अनेक घटक आहेत. आता आपण आत्ताच अभ्यासलेला आहे की पर्यावरणामध्ये जे काही अनेक घटक आहेत आणि या जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक घटकावरती वेगवेगळ्या विषयामधून अभ्यास करतोय. बरोबर मित्रांनो, आपण सजीव निर्जयावरती सुद्धा भरपूर लोकांनी पुस्तकं वगैरे लिहिलेली आहेत. आपण प्रत्येकाचे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतो. बरोबर आहे. आंतरविद्याशाखीय असल्याने अतिशय गतिमान व सतत प्रगमनशील शास्त्र आहे. प्रगमनशील म्हणजे काय मित्रांनो? प्रगतशील, ज्याच्यामध्ये सतत काही ना काहीतरी बदल होत असतो, शिकत राहतो आपण त्याच्यापासून. बरोबर. समोर बघूया आपण. पर्यावरणाच्या विविध स्तरांतील अवमूल्यनास सर्वस्वी मानवी समाज जबाबदार असल्याने समाजशास्त्र आणि पर्यावरणाचा अभ्यास यांचे अतूट नाते आहे. पृथ्वीवर विविध मानवी समूहांनी काळाच्या प्रवाहात संपदाचे शोषण केले. अतिवापर, लोभीपणा, हलगर्जीपणामुळे मानवी समाजाचे निरीक्षण पर्यावरणाच्या संदर्भात प्रक्रियांना फार जवळचा संबंध आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय समजतंय? पर्यावरणाच्या विविध स्तरांतील अवमूल्यनास सर्वस्वी मानवी समाजच जबाबदार असल्याचे समाजशास्त्र आणि पर्यावरणाचा अभ्यास याचे अतूट नाते आहे. पर्यावरणाचे विविध स्तर, आता बघा तुम्हाला प्रत्येक माहिती असेल स्तर वगैरे काय असतं. स्तर आपण त्याला म्हणतो पायऱ्या. ठीक आहे. 1, 2, 3. ठीक आहे. हे जे काही याच्यामध्ये जे काही समजा जे काही मानवी समाज जो काही जबाबदार आहे, बरोबर, त्याला आपण समाजशास्त्र किंवा आपण ठीक आहे त्याचा जो काही अभ्यास वगैरे करतो. ठीक आहे. यांचं एकमेकाशी जे काही अतूट नातं आहे, ठीक आहे, ते आपल्या याच्यामध्ये दिसून येते. नंतर बघा, आता पृथ्वीवर विविध मानवी समूहांची काळाच्या प्रवाहात संपादनाचे शोषण केले. अतिवापर, लोभीपणा, बघा आता कशा प्रकारे केलं बघा. अतिवापर केला, लोभीपणा, हलगर्जीपणा म्हणजे काय? आळशीपणा. मानवी समाजाचे परीक्षण पर्यावरणाच्या संदर्भात प्रक्रियांचा फार जवळचा संबंध आहे. जी काय वाट लावली ती यांनीच लावली. ठीक आहे मित्रांनो, आता आपण इथे अभ्यासलेला आहे पहिला घटक कुठला झाला आपला? उपघटक, पर्यावरण म्हणजे काय. ठीक आहे. आता पर्यावरण म्हणजे काय याची व्याख्या वगैरे आपण याच्यामध्ये अभ्यासलेली आहे. ठीक आहे. त्याचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे आपण ते सुद्धा याच्यामध्ये अभ्यासलेला आहे. ठीक आहे. हा एक विषय मित्रांनो ऑप्शनल आहे, गतिमानशास्त्र, पण तुम्ही एक अभ्यासाच्या दृष्टीने तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करू शकता, कारण तुम्हाला याच्यावरती प्रश्न वगैरे येऊ शकतो. गतिमानशास्त्र वगैरे स्पष्ट केला त्याबद्दल माहिती लिहा. ठीक आहे. आता मित्रांनो आपण समोरचा घटक अभ्यासणार आहे. खूप महत्त्वाचा घटक आहे समोरचा. तर मित्रांनो आता आपण समोरचा घटक बघणार आहे. दुसरा घटक आहे आपला पर्यावरणातील घटक. मित्रांनो पर्यावरणामध्ये कुठले कुठले घटक आहेत आताच आपण अभ्यासलेला आहे, सजीव, निर्जीव वगैरे. ठीक आहे. आता हे दोनच घटक आहेत, दोनच प्रकारचे, सजीव, निर्जीव. तर यांचा आपण आता थोडक्यात डीपमध्ये अभ्यास करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जाऊन आता आपण याचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. पर्यावरणाची व्याख्या वगैरे आपण आताच अभ्यासलेली आहे. आता समोर बघूया मित्रांनो. पर्यावरण म्हटले की ते कोणकोणत्या घटकांनी बनलेले असते याबद्दल आपण विचार करू लागलो. या घटकांची यादी करायची झाली तर आपण भूमी व त्याखालील भूजलापासून सुरुवात करायला हवी. पर्यावरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात भूजलापासूनच होते. मुख्यतः ज्या प्रदेशात सजीव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात तिथे भूजलास अनन्यसाधारण महत्त्व असते. उदाहरणार्थ वाळवंटातील जीवनसृष्टी भूजलावरच अवलंबून असते. ओके. पहिला आपण याचा हा पहिला पॅराग्राफ समजून घेऊया. पर्यावरण म्हटले की ते कोणकोणत्या घटकांनी बनलेले असते याबद्दल आपण विचार करू लागतो. बरोबर आहे. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. या घटकांची यादी करायची झाली तर आपण भूमी व त्याखालील भूजलापासून सुरुवात करायला हवी. बरोबर मित्रांनो, आपण जर का समजा पर्यावरणाचा जर का विचार केला, ठीक आहे, इथं सजीवांचा किंवा निर्जीवांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला सर्वात पहिले जी सुरुवात आहे ती मित्रांनो वरतून नाही तर ती खालून करावी लागते. खालून म्हणजे कुठून? तर आपल्या भूजलापासून. बरोबर. कारण पर्यावरणाची खरी जी सुरुवात आहे ती जी भूजलापासून झालेली आहे. बरोबर. ज्या प्रदेशात सजीव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात तिथे भूजलास अनन्यसाधारण महत्त्व असते. आता इथं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा, वाळवंटातील सजीव सृष्टी. बरोबर. आता वाळवंटामध्ये तुम्हाला माहिती असेल तिथं जमिनीचा काही संबंध नाहीये. म्हणजे इथे एवढे कडक उन्हाळा तुम्हाला माहिती असेल वाळवंटामध्ये कसं असते ते. इथे जर का पाऊस जर का पडला तर जमिनीवर चालावं वाटते, नाहीतर अन्यथा आपल्याला म्हणजे घरामध्येच राहावं लागते, अशी तिथली स्थिती आहे. बरोबर. आता आपण समोर बघूया. भूजल, खडक आणि माती हे 3 घटक सजीवांच्या सृष्टीत पट ठरवतात. वनस्पतींच्या वाढीसाठी पाण्याबरोबर मातीची आवश्यकता असते. मातीचा कस, ती माती कुठल्या खडकापासून तयार झाली, ती शुष्क आहे की ओलावा असलेली आहे, तिची सुपीकता तीत असलेल्या मृतावशयावर अवलंबून असते. विशिष्ट पर्यावरणात उगवणाऱ्या वनस्पती वैविध्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ हिमालयातील वनस्पती महाराष्ट्रात कधीच नीट उगवू शकणार नाहीत, कारण सागर सपाटीपासून उंची, तापमान, पर्जन्य, सूर्यप्रकाश, माती असे सर्व घटक हिमालयातील वृक्ष वाढण्यास मदत करतात. त्यातील कमतरता किंवा अधिकता या वृक्षांच्या वाढीस प्रतिकूल ठरते. महाराष्ट्रात पठारावर बाभूळ, आता बघा, करवंदी, आंबा, पिंपळ, वड या वनस्पती आढळतात. किंवा कोकणातला हापूस, आंबा
दुसरीकडे येत नाही. याचे कारण जमीन, पाणी, हवा, वनस्पती, त्या भागातले सजीव या सगळ्यांचा परस्पर संबंध आहे. बरोबर. नंतर आहे बघा, एखाद्या भागामध्ये ज्या वनस्पती उगवतात त्यावर अवलंबून असलेली तिथे प्राणीसृष्टी वाढत असते. पर्यावरणातील सर्वच घटक अशा प्रकारे परस्परलंबी असतात. काळाच्या ओघात त्यांच्यातील परस्पर प्रक्रियांनी एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थानाचे पर्यावरण निश्चित होत असते. यालाच या ठिकाणाचा पर्यावरणाचा समतोल असे म्हटले जाते. यात महत्वाची गोष्ट अशी की ती काही कारणांनी या घटकांपैकी एखाद्या जरी घटकाचे प्रमाण कमी अधिक झाले तर हा पर्यावरणाचा समतोल ढासळतो. त्याचा परिणाम सर्वच घटकांवर दिसून येतो. बरोबर. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासाला मिळते? भूजल, खडक आणि माती हे 3 घटक सजीवांच्या सृष्टीची पत ठरवतात. बरोबर. त्याला आपण म्हणतो जे काय वाढ वगैरे होत असते, बरोबर, त्याला आपण म्हणतो तो जो का अधिकार असतो तो भूजल, खडक आणि माती यांच्याकडे असतो. कारण कुठलीही समजा सजीव किंवा कुठलीही वनस्पती जर का वाढ व्हायची असेल तर त्या 3 घटकांचा महत्वाचा गरज असते. बरोबर. वनस्पतींच्या वाढीसाठी पाण्याबरोबरच मातीची आवश्यकता असते. बरोबर. वनस्पतींची मित्रांनो म्हणजे झाडांची जर का वाढ व्हायची असेल तर ते आपण केवळ पाण्यामध्ये लावून चालत नसते, त्याला मातीची आवश्यकता असते. कारण जे काही पौष्टिक वगैरे, ठीक आहे, जो आपण पौष्टिक आहार म्हणतो तर तो त्यांना आहे तो मातीतूनच मिळत असतो. बरोबर. समोर बघूया आपण मातीचा कस. ती माती कुठल्या खडकापासून तयार झाली, ती शुष्क आहे का की ओली आहे, कोरडी आहे, तिची सुपीकता किती असलेल्या मृत्यावेशांवर अवलंबून असते. बरोबर. आता मातीमध्ये काय का कुठले घटक आहेत ते यांच्यावर अवलंबून असतात. ठीक आहे. माती कशी असली पाहिजे? ओली असली पाहिजे. ठीक आहे. आता सुपीक असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, त्याचा जो काय स्तर वगैरे असतो त्याच्यामध्ये ठरवलेला असतो. आता मित्रांनो आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी माहिती आहेत. ठीक आहे. त्यामुळे जास्त सांगायला नको. विशिष्ट पर्यावरणात उगवणाऱ्या वनस्पती वैविध्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ आता बघा याच्यामध्ये कुठला फरक आपल्याला अवलंबून दिसतो. बरोबर. हिमालयातील वनस्पती महाराष्ट्रात कधीच नीट उगवू शकणार नाही. बरोबर आहे. तर हिमालयातला जर का आपण थोडासा विचार केला, आता समजा काश्मीरच्या भागामध्ये जो काही हिमालयन भाग आहे तिथे मित्रांनो जे काही सफरचंद वगैरे उगवतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये उगवणार आहेत का? नाही, ते जळून जाईल झाड ते. बरोबर. कारण त्याचं कारण कसं आहे बघा, ते जे झाडं आहेत ते सागर सपाटीपासून उंची, तापमान, पर्जन्य, सूर्यप्रकाश, माती असे विविध जे काही घटक आहेत, ठीक आहे, ते तिथले जे घटक आहेत ते त्याला वाढीस मदत करतात आणि ते घटक आपल्याकडे नाही येतं. ठीक आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ते उगू शकत नाही, कारण ते तिकडचे जे काही पौष्टिक घटक आहेत ते आपल्याकडे नाही आहेत. बरोबर. त्यातील कमतरता, अधिकता, ठीक आहे, कमी जास्त जे काही त्यांच्या वृक्षांच्या वाढीत जे काही प्रतिकूल ठरतं, ठीक आहे, ते महत्वाचं असतं. कमी जास्त जे काय असेल ते, म्हणजे जास्त पण नको कमी पण नको. आता बघा महाराष्ट्राच्या पठारावर म्हणजे आपल्याकडे सर्वात जास्त काय असते बघा? बाबूळ, करवंदी, आंबा, पिंपळ, वड. आता ह्या जे काही वनस्पती आहेत, ठीक आहे, किंवा कोकणातला आपला जो काही हापूस आंबा असेल, आता आपल्या कोकणातला जो काही हापूस आंबा आहे तो दुसरीकडे येऊ शकतो का? नाही येऊ शकत. कारण त्याला कारण कुठलं आहे बघा? तिथली जमीन आहे, पाणी आहे, वनस्पती आहे, ठीक आहे, तिथलं हवामान असेल, तर हे जे काही तिथले काही संबंध असतात, ठीक आहे, ते एकमेकावर अवलंबून असतात. बरोबर. त्याच्यामुळे आता बघा, आता आपला हापूस आंबा जर का म्हटलं आपण हिमालयामध्ये लावायचा, शक्य आहे का? नाही, ते कापूनच ते जळून जाईल. बरोबर. आता हा त्याच्यामध्ये फरक असतो. आता समोर बघा, आपल्या पर्यावरणातील सर्वच घटक अशा प्रकारचे परस्परलंबी असतात. बरोबर आहे. एकमेकावर अवलंबून असतात ते, कारण जे जशाच तसे असते. पर्यावरणातील सर्व काळाच्या ओघात त्याच्यातील परस्पर प्रक्रियांनी एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थानाचे पर्यावरण निश्चित होत असते. यालाच या ठिकाणचा पर्यावरणाचा समतोल असे म्हटले जाते. बरोबर आहे. समतोल आता आपण अभ्यासलेला आहे, त्याला आपण समतोल म्हणतो. समजा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही झाडं आहेत, बाभूळ वगैरे, करवंदी, आंबा, पिंपळ, ठीक आहे, याला जे काही वातावरण लागतं ते वेगळं आहे आणि जे हिमालयामध्ये आहे त्याचं वातावरण वेगळं आहे. ठीक आहे. तर यालाच आपण समतोल असे म्हणतो. बरोबर. तर बघा, आता महत्वाची गोष्ट अशी आहे की या घटकापैकी एखाद्या जरी घटकाचे प्रमाण कमी अधिक झालं, तर आपण आत्ताच अभ्यासलेला आहे कमी जास्त घटक कसला, तर यातला कुठलाही जर का एखादा घटक कमी झाला तर ते झाड जे आहे ते जळून जाते. बरोबर. आता त्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतो, किंवा कुठलाही घटक जर कमी जरी झाला तर त्याचा परिणाम आपल्याला त्याच्यावरती दिसून येतो. म्हणजे कुठल्या अधिक पण नको आणि कमी पण नको. आता आपण समोर बघूया मित्रांनो, पर्यावरण ही केवळ एक संज्ञा नसून असे नैसर्गिक व मानवी घटकांचा अंतर्भाव असलेली एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. पर्यावरणातील या विविध घटकांची एकमेकावर सतत क्रियाप्रक्रिया होत असते आणि यातूनच प्रादेशिक विविधतेचा एक उदय होतो. पृथ्वीवर सर्व घटक असे अस्तित्वात असतात. फरक काय? तो केवळ त्यांच्या असमान वितरणात असतो. याचमुळे आपल्याला विविधता आढळते. उदाहरणार्थ, टुंड्रा प्रदेशातील शीत वाळवंट तर सहारातील उष्ण वाळवंट, समशीतोष्ण प्रदेशात सूचीपर्वी वने तर उष्णकटिबंधात विषुववृत्तीय घनदाट अरण्ये. ज्याप्रमाणे भौगोलिक परिस्थितीत बदल होत जातो त्याचप्रमाणे हवामान, मृदा, सजीव यामध्ये बदल होत जातो आणि या सर्व घटकांचे एकमेकांचे दृढ नाते प्रस्थापित होऊन प्रादेशिक
तयार होते. ठीक आहे. आता मित्रांनो बघा या घटकामध्ये आपल्याला काय अभ्यासायला मिळते बघा. पर्यावरण ही केवळ एक संज्ञा नसून अनेक नैसर्गिक व मानवी घटकांचा अंतर्भाव असलेली एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. बरोबर. पर्यावरण म्हणजे काय, एक संज्ञा नसून नैसर्गिक आणि मानवी घटकांचा अंतर्भाव असलेली एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. बरोबर. हाच आपला घटक आहे. नंतर बघा पर्यावरणातील या विविध घटकांची एकमेकांवर सतत प्रक्रिया होत असते. बरोबर. आता याच्यावर बघा कशी क्रिया होते तुम्हाला माहिती असेल, जी काही हालचाल वगैरे होते बघा पर्यावरणाशी. आता माणूस झाडं वगैरे तोडतो, झाडं लावतो. ठीक आहे. ही जी प्रक्रिया ही चालू होत असते, हे चालूच असते क्रिया प्रक्रिया म्हणतो आपण त्याला. यातूनच प्रादेशिक विविधतेचा उदय होतो. पृथ्वीवर सर्व घटक अस्तित्वात असतात. फरक काय तो केवळ त्यांच्या असमान वितरणात असतो व याचमुळे आपल्याला विविध आढळते. ठीक आहे. आता विविधता कशी आढळते बघा. ते उदाहरण दिलेलं आपल्याला का, टुंड्रा प्रदेशातील शीत वाळवंट तर सहारातील उष्ण वाळवंट, समशीतोष्ण प्रदेशात सूचीपर्णी वने तर कधी उष्ण कटिबंधात विषुववृत्तीय घनदाट अरण्ये. ज्याप्रमाणे भौगोलिक परिस्थितीत बदल होत असतो त्याचप्रमाणे हवामान, मृदा, सजीव यामध्ये बदल होत असतो. ठीक आहे. आता सजीव सृष्टी बरोबर, हवामान, मृदा म्हणजे काय, माती. ठीक आहे. हे जे काय आहे ते हे याच्यामध्ये कायम बदल जो असतो होत असतो. बरोबर. या सर्व घटकांचे एकमेकाशी दृढ नाते प्रस्थापित होऊन प्रादेशिक पर्यावरण तयार होते. ठीक आहे. हेच आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे. तर मित्रांनो समोर बघूया आपण आता इथे एक पर्यावरणातील घटक आपल्याला इथे एक अभ्यासाचे आहे. बघा संपूर्ण पृथ्वीचा विचार केला असता पृथ्वीवरील पर्यावरणातील घटकांचे प्रामुख्याने 2 विभाग करता येतील. आता बघा दोन विभाग कुठले बघा. आता प्राकृतिक पर्यावरण आणि सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण. प्राकृतिक म्हणजे काय, प्राकृतिक म्हणजे काय नैसर्गिक. प्राकृतिक म्हणजे काय, निसर्गाने दिलेली. ठीक आहे. ठीक आहे. हे याला आपण म्हणतो प्राकृतिक. आणि सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित म्हणजे जे माणसाने निर्माण केले. ठीक आहे. तर ती याला म्हणतो आपण मानवनिर्मित. ठीक आहे. आता बघा पर्यावरणाचे 2 घटक दिलेले आहेत. बघा हा आपलं पर्यावरण. पहिला घटक आहे तो कुठला, प्राकृतिक. दुसरा आहे बघा सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित. बरोबर. आता प्राकृतिक मध्ये 2 आहेत, निर्जीव आणि सजीव. बरोबर. प्राकृतिक मध्ये कुठले आहे, निर्जीव आणि सजीव. आता याच्यामध्ये का निर्जीव ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये जीव नसतो त्याला म्हणतो आपण मृदावरण म्हणजे माती, जलावरण आणि वातावरण. ठीक आहे. याला म्हणतो आपण निर्जीव. बरोबर. जलावरण, वातावरण, मृदावरण. आणि सजीव मध्ये बघा काय येते, प्राणी येतो, वनस्पती येते आणि सूक्ष्मजीव येतात जे मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. बरोबर. म्हणजे निर्जीव मध्ये पण आहे आणि सजीव मध्ये पण आहे. प्राकृतिकचे कुठले 2 घटक आहे बघा. आता पर्यावरणाचे मुख्य जे आहे ते दोन घटक आहेत, प्राकृतिक आणि मानवनिर्मित. प्राकृतिक मध्ये 2 घटक आहेत बघा, निर्जीव आणि सजीव. निर्जीव मध्ये कुठले आहेत, मृदावरण, जलावरण, वातावरण. सजीव मध्ये कुठला आहे, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव. एकदम सोपं आहे, ध्यानात राहण्यासारखं आहे, काय अडचण नाही. ठीक आहे. आता मानवनिर्मित मध्ये बघा आपल्याला याच्यामध्ये 6 घटक अभ्यासाला मिळतात बघा. लोकसंख्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि तांत्रिक. ठीक आहे. आता हे जे काही घटक झालेले आहेत हे आहेत बघा मानवनिर्मित. लोकसंख्या मानवनिर्मित आहे, आर्थिक मानवनिर्मित आहे, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, तांत्रिक. ठीक आहे. हे जे काही घटक आहेत हे मानवनिर्मित घटक आहेत. बरोबर. आता हे आपण इथं बघितलं, इथं बघा तुम्ही आकृतीचं नाव सुद्धा दिलेलं आहे, पर्यावरणातील घटक. मित्रांनो तुम्हाला याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. पर्यावरणातील घटक तुम्हाला आकृतीद्वारे प्रस्थापित करा वगैरे. ठीक आहे. आता बघा समोर बघूया आपण. पर्यावरणातील या सर्व घटकांचे आपापले एक स्थान व महत्व असते. या सर्व घटकांच्या एकत्रित परिमाणातून विविध प्रकारची पर्यावरणे उदयास येतात हे आपण पाहिलेच आहे. आता आपण या घटकांचे कार्य पाहू. ठीक आहे. आता कार्य कसं बघा. आता जे आपण आकृती आता आपण अभ्यासलेली आहे. ठीक आहे. पर्यावरणाचे मुख्य 2 घटक आहेत, प्राकृतिक आणि मानवनिर्मित वगैरे. ठीक आहे. आता याचे आपण बघूया. इथं पहिला जो घटक आहे मित्रांनो प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. बरोबर. प्राकृतिक म्हणजे काय, नैसर्गिक. दोघांचा अर्थ एकच आहे. आता प्राकृतिक सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे आणि दुसरा जो आहे तो सांस्कृतिक आहे बघा. इथं सांस्कृतिक दोन्ही पण आपण आता सोबतच अभ्यासणार आहे, प्राकृतिक आणि सांस्कृतिक. आता बघा यांचा अभ्यास कसा करता येईल आपल्याला. याच्यामध्ये प्रत्येकाचा एक प्रकार दिलेले आहेत. प्राकृतिक म्हणजे बघा आता आपण बघूया. हे कोणत्याही प्रदेशात अत्यंत महत्वाचे असतात व विशेषतः निर्जीव घटक हे महत्वाचे कार्य करतात. हेच घटक त्या प्रदेशातील पर्यावरणावर सखोल परिणाम करतात व त्यावर नियंत्रण ठेवतात. यालाच म्हणूनच त्या नियंत्रण घटक असे म्हणतात. ठीक आहे. नियंत्रण घटक म्हणतो आपण याला. ठीक आहे. कोणत्याही प्रदेशात अत्यंत महत्वाचे असतात, निर्जीव घटक हे महत्वाचे कार्य करतात. बरोबर आहे. हेच घटक त्या प्रदेशातील पर्यावरणावर सखोल परिणाम करतात, त्यावर नियंत्रण ठेवतात. आता आपण मग अशी मातीचं उदाहरण घेतलं बघा. महाराष्ट्रामधली माती आणि हिमालयातली माती. ठीक आहे. याच्यामध्ये फरक आहे. तर हे जे काही घटक असतात, ठीक आहे, याला आपण नियंत्रण घटक असे म्हणतो. ठीक आहे. आता बघूया आपण इथे निर्जीव घटक आपण पहिला घटक बघणार आहे बघा. आता इथं मृदावरण म्हणजे काय, माती. ठीक आहे. मातीचं वर्णन बघूया आपण कसं आहे. निर्जीव घटकांमध्ये मृदावरण हा पहिला घटक होय. एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते यावर व ती मृदा कोणत्या खडकापासून तयार झाली यावर तिची सुपीकता ठरते. त्यानुसार त्या मातीत विशिष्ट प्रकारच्या वनस्पती उगवतात. बरोबर आहे. आता बघा माती ही खूप महत्वाची असते, ज्याला आपण मृदा म्हणतो. ठीक आहे. आपल्या भाषेमध्ये याला आपण मृदा म्हणतो.
तर याच्यामध्ये बघा आता त्या मातीमध्ये किती सुपीकता आहे, मातीचा रंग कोणता आहे, मातीमध्ये कुठले कुठले गुणधर्म आढळतात, त्यावरूनच त्या मातीमध्ये विशिष्ट प्रकारचे वनस्पती किंवा झाडे वगैरे त्याच्यामध्ये उगवतील का हे त्याच्यावर ठरवलेलं असतं, बरोबर. आता त्याच्यामध्ये बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा, दख्खनच्या पठारावरील काळी माती ही ऊस, कापूस व गव्हाच्या लागवडीसाठी उपयुक्त ठरते. तर गंगेच्या खोऱ्यातील सुपीक गाळाची माती सर्व प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त असते. परंतु थरच्या वाळवंटातील रेताड माती कोणत्याच वनस्पतींचा उपयुक्त नसते, बरोबर. आता इथे बघा आपल्याला 3 उदाहरणं आढळतात आपल्याला बघा. दख्खनच्या पठारावरील म्हणजे ठीक आहे, दक्षिणेकडील पठारावरील जी काळी माती आहे ती त्याच्यामध्ये आपण ऊस लावतो, कापूस लावतो, गहू पेरतो, बरोबर. याच्या लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी ही जी माती आहे ती सुपीक असते आणि उपयुक्त असते, बरोबर. आता गंगेच्या खोऱ्यातील सुपीक गाळाची माती, बरोबर. आता गाळ म्हणजे काय, तर थोडक्यात जी काही माती वाहून येत असते, ठीक आहे, दूरवरून. आता गंगेमध्ये किंवा नदीमध्ये ठीक आहे प्रत्येक ठिकाणी माती वाहून येत असते. तर ही जी माती असते मित्रांनो, ही जी आहे ती शेतीसाठी उपयुक्त असते, बरोबर. कारण त्याच्यामध्ये जे काही गुणधर्म असतात, जे काही त्याच्यामध्ये काही पौष्टिक वगैरे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, रासायनिक गोष्टी असतात, ठीक आहे. आता नदीमध्ये बऱ्याच गोष्टी काही वाहून येत असतात, ठीक आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता आपण गावाकडचे आहेत, आपल्याला ह्या गोष्टी सर्वांना माहिती असतात, बरोबर. तर म्हणून आपण ती शेतीसाठी उपयुक्त करतो. आपण बऱ्याच तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच गावामध्ये बघितलं असेल, समजा एखादं सरोवर असेल किंवा एखादं तलाव असेल छोटं मोठं, तर त्याच्यामधला जो काही गाळ वगैरे असतो तो आपण शेतामध्ये टाकतो. कारण काय असतं, कारण का की ते त्यानं आपली जमीन जी आहे ती सुपीक होते, ठीक आहे, माती. हा त्याचा उपयोग असतो, बरोबर. आता समोर आपल्याला इथे एक आधुनिक उदाहरण दिलेलं आहे बघा, थरच्या वाळवंटातील रेताळ. ठीक आहे, आता जो काही वाळवंट आहे, ठीक आहे, थर नावाचं जे काही ठीक आहे जी काही सिटी आहे ते बघा, वाळवंट तिथली रेताळ. आता रेताळ माती कुठल्या उपयोग आहे आपल्या, कुठल्याच नाही. आता रेतीचा आपण उपयोग एकच करतो, नदीमधली रेती असो किंवा कुठली रेती असो किंवा पूर्णीची असो, कुठली असो, तिथे आपण घर वगैरे बांधतो, ठीक आहे. आता ही जी रेताळ माती आहे हिचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. तर हा याच्यामधील मुख्य फरक असतो, बरोबर. आता समोर बघूया आपण, एखाद्या प्रदेशातील भूपृष्ठ रचना अशीच महत्वाची असते, कारण सपाट प्रदेश डोंगराळ प्रदेशापेक्षा मानवी व्यवसायांकरिता महत्वाचा ठरतात, बरोबर. एवढेच नव्हे तर मानवी वस्त्याही दुर्गम डोंगराळ भागात कमी प्रमाणात आढळतात, बरोबर आहे. आता बघा, आता तिथली जी काही रचना असेल, ठीक आहे, मानवी ज्या ठिकाणी माणसं राहतात, सपाट प्रदेश किंवा डोंगराळ प्रदेश, ठीक आहे, इथे माणसं घर करून राहतात. परंतु मानवी, ठीक आहे, बघा डोंगराळ भागामध्ये शक्यतो या ठिकाणी कोणी राहत नाही किंवा जंगलामध्ये कोणी राहत नाही, ठीक आहे. हा याच्यामध्ये फरक असतो. आता बघा आपण, खनिज संपत्ती ही प्रादेशिक भूगर्भातील खडकावर अवलंबून असते. उदाहरणार्थ रूपांतरित खडकामध्ये धातूजन्य खनिजे आढळतात, तर दगडी कोळसा नैसर्गिक तेलाचा संबंध प्रस्तरीय खडकाशी येतो, ठीक आहे. खनिज संपत्ती कुठे सापडते मित्रांनो, जमिनीमध्ये सापडते, बरोबर. आता याच्यामध्ये बघा आपल्याला कुठले खनिजे आढळतात, दगडी कोळसा आढळतो, नैसर्गिक तेल म्हणजे कुठला माहिती आहे का, तुम्ही ऐकलं असेल क्रेड ऑइल, ठीक आहे. हे जे क्रेड ऑइल असते मित्रांनो, ठीक आहे, कच्चं तेल म्हणतो आपण त्याला. याच्यामध्ये आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेल वगैरे, ठीक आहे, हे आपण याच्यामधून काढत असतो, ठीक आहे. तर याचा संबंध आहे तो मित्रांनो याच्याशी येत असतो, खनिज संपत्तीशी येतो, ठीक आहे. आता हे झालं मित्रांनो आपण अभ्यासला येतं मृदावरण, ठीक आहे, म्हणजे मातीमधले घटक कुठले कुठले आपल्या याच्यामध्ये आढळतात. आता समोर बघा मित्रांनो आहे जलावरण, ठीक आहे. जलावरण म्हणजे काय, जलावरण म्हणजे त्याचे नावावरूनच आहे मित्रांनो पाणी, ठीक आहे, पाण्याचा याच्याशी संबंध आलेला आहे, बरोबर. आता बघा, हे पृथ्वीवरील पाण्याचे आवरण होय. पृथ्वी तलावरील एकूण पाण्याच्या साठ्याच्या 97% पाणी हे महासागरात आढळते व केवळ 3% पाणी जमिनीवर आढळते. या 3% ताज्या पाण्याचा 77% भाग ध्रुवीय बर्फात आढळतो, तर 22% भाग भूगर्भातील जलात असतो व केवळ 1% पाणी हे नद्या व सरोवरामध्ये आढळते. आता बघा याच्यामध्ये पाण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट एक वर्गीकरण करून दिलेलं आहे. कसं बघा, पाणी जे आहे मित्रांनो आपल्या पृथ्वीवरील जे पाणी आहे ते 97% जे पाणी आहे ते समुद्रामध्ये म्हणजे महासागरामध्ये आढळते, बरोबर आहे. आता हे आपण आतापर्यंत शाळेमध्ये सुद्धा अभ्यासलेलं असेल, बरोबर. आणि 3% जे पाणी आहे मित्रांनो ते आपल्या जमिनीवर आढळते, बरोबर. आता जी काय 3% जमीन आहे त्या जमिनीवरती आपल्याला पाणी सापडते, आपल्याला त्याच्यावरती आढळते. 3% ताज्या पाण्याचा 77% भाग ध्रुवीय बर्फात आढळतो, ठीक आहे. आता जे काही बर्फिला वगैरे भाग असेल त्याच्यामध्ये आपल्याला या 3% पैकी 77% भाग हा त्या ध्रुवीय भागात आढळतो. 77% म्हणजे जवळपास 2% पेक्षाही अधिक पाणी, ठीक आहे, म्हणजे जवळपास 2.5% पर्यंत जे पाणी आहे ते आपल्याला बर्फामध्ये सापडते. आणि 1 ते 0.5% पाणी जे आहे म्हणजे जे 22% पाणी आहे, ठीक आहे, किंवा 1% पाणी आहे ते पाणी आपल्याला जवळपास नद्या किंवा सरोवरामध्ये आढळते. आणि याच्यातून तुम्ही विचार करू शकता की आपल्याला यापैकी पिण्यायोग्य पाणी किती असेल. समोर बघूया आपण आता, पृथ्वीवरील हे पाणी जलचक्रातून सतत चक्रित होत असते व पाऊस, बर्फवृष्टी, गारा यातून परत पृथ्वीवर येत असते. ही एक सायकल असते मित्रांनो. तुम्हाला सांगतो समोर, एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे पर्जन्य व किती प्रमाणात हे पर्जन्य होते यावर तेथे कोणत्या प्रकारच्या वनस्पती उगवतील हे ठरते. एवढेच नव्हे तर त्या वनस्पती किती प्रमाणात वाढतील हे सुद्धा ठरवले जाते. आता याचे आपण उदाहरण बघूया. विषुववृत्तावर 12 महिने पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे विषुववृत्तीय वने ही अतिशय घनदाट व उंच वृक्षांची असतात व या वनात मुबलक प्रमाणावर वन्यजीवन आढळते. तर सूचीपर्णी वनात पर्जन्य बर्फ स्वरूपात येते, म्हणून येथील वनस्पती उंच व टोकेदार असतात
जेणेकरून झाडावरील बर्फ हे खाली पडू शकतो. या वनामध्ये वन्यजीवन कमी प्रमाणात आढळते. आता इथे बघा मित्रांनो, थोडंसं अभ्यास करण्यासारखं आहे बघा. पृथ्वीवर जे काही जलचक्र आहे बघा, जलचक्र म्हणजे कसे बघा, आपण पाणी बघा, आता पाणी कसं बघा, समुद्रामध्ये जे काही पाणी असते त्या पाण्याची वाफ होते, पाणी ते ढगामध्ये जाते, त्याला थंड हवा लागली की ते परत आपल्या पृथ्वीवरती पडते पावसाच्या रूपात. हे आपण जे काय आपलं जे काही जलचक्र आहे, ठीक आहे, पाऊस, वारा, गारा, ठीक आहे, तर हे याचा खूप मोठा संबंध असतो. ठीक आहे, आपण याला पर्जन्यमान असे म्हणतो. बरोबर. आता एवढंच नाही तर बघा, याच्यामध्ये आपल्या उदाहरणं सुद्धा याच्यावर बघायला मिळतात. विषुववृत्तावर 12 महिने पाऊस पडतो. बरोबर आहे. इथे सूर्यप्रकाश भरपूर असतो, त्यामुळे इथे घनदाट जंगले, ठीक आहे, घनदाट झाडे वगैरे, वृक्ष वगैरे आपल्या याच्यामध्ये आढळतात. बरोबर आहे. नंतर बघा, आता याच्यामध्ये बघा समोरचं जे आहे सूचीपर्णी वन, ठीक आहे. आता सूचीपर्णी वन बघा बर्फ स्वरूपात येते, म्हणून येथील वनस्पती टोकेदार असतात. बघा तुम्ही जर का बघितलं असेल, बर्फाळी भागामध्ये जे काही झाडं वगैरे असतात ते खूप उंच उंच असतात, काटेरी असतात. ते म्हणजे हे कशासाठी असते, जे काही वरून बर्फ वगैरे पडते ते बर्फ जे आहे ते सरळ खाली पडत असते. बरोबर. त्याच्यामुळे ते जे काही झाडं वगैरे असतात ते जे काही, ठीक आहे, त्याचे टोकदार वगैरे असतात, आणि तिथं वन्यजीवन जे आहे ते कमी प्रमाणात आढळते, कारण बर्फामध्ये कोण कशाला राहायला जाईल. बरोबर आहे. आता समोर बघूया मित्रांनो आपण वातावरण. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये तिसरा घटक बघतोय. पहिला बघायला मृदावरण, दुसरा बघायला जलावरण, आणि तिसरा आहे बघा मित्रांनो वातावरण. ठीक आहे, जे काही प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक आहे त्यापैकी बघा वातावरण. पृथ्वीभोवती असलेले वायुमंडळ म्हणजेच वातावरण. या वायुमंडळात नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, प्राणवायू, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, हे प्रमुख वायू असतात, व इतर अनेक वायू अल्पत्य प्रमाणात आढळतात. अल्पत्य म्हणजे काय, कमी प्रमाणात. वातावरणातील प्रमुख घटक म्हणजे हवामान, हवामानातील तापमान, आर्द्रता, या सूर्यप्रकाश हे प्रमुख घटक आहेत. कोणत्याही प्रदेशातील हवामान हे त्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे प्रकार व प्रमाणात ठरतात. बरोबर. आता बघा, समशीतोष्ण व उष्णकटिबंध प्रदेश हे सजीवांसाठी उत्तम हवामानाचे प्रदेश असतात, तर अतिशृंटा व आफ्रिका प्रदेश तसेच उष्ण वाळवंट हे सजीवांच्या वाढीत मर्यादा घालवतात. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासाला मिळते बघा, पृथ्वीभोवती अनेक असे वायुमंडळ, ठीक आहे, पृथ्वीभोवती असलेले वायुमंडळ म्हणजेच वातावरण. बरोबर. आता आपल्या पृथ्वीभोवती जे काही वायुमंडळ आहे त्याला आपण वातावरण असे म्हणतो. या वायुमंडळात आपल्याला नायट्रोजन गॅस सापडतो, कार्बन डायऑक्साईड सापडतो, आपला ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, जो आपण रोज आपल्या श्वसनामध्ये आवश्यक असतो. ठीक आहे, हे याच्यामध्ये आपल्याला आढळते. बरोबर. आणि अनेक जे काही इतर वायू वगैरे आहेत, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कमी प्रमाणात जे आहेत ते आपल्याला आढळतात. ठीक आहे. नंतर बघा, वातावरणातील प्रमुख घटक म्हणजे हवामान. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश ही प्रमुख घटक आहेत. ठीक आहे. आता हवामानातील मुख्य घटक कुठले सांगितलेत, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश. ध्यानात ठेवा, हे 3 घटक जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. नंतर बघा, कोणत्याही प्रदेशातील हवामान हे त्या प्रदेशातील वनस्पती, प्राण्यांचे प्रकार आणि प्रमाण ठरवते. बरोबर. आता बघा, समशीतोष्ण आणि उष्ण हे कटिबंध प्रदेश हे सजीवांसाठी उत्तम हवामानाचे प्रदेश असतात. बरोबर. तर अतिशय टुंड्रा व आफ्रिका प्रदेश, ठीक आहे, आता आफ्रिका प्रदेश म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तिकडे आफ्रिकाचे घनदाट जंगल वगैरे, ठीक आहे, तसेच उष्ण वाळवंट हे सजीवांच्या वाढीवर मर्यादा घालतात. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही प्रमाणाचं जे काय, कुठल्याही घटकाचं जे काय अतिप्रमाण जे आहे ते आपल्या थोडक्यात हानिकारक असते. बरोबर. म्हणजे जेवढं कमी तेवढं चांगलं. आता हे झालं एकमेकावरती जे काय आपल्याकडे हवामान असतं. बरोबर. आता समोर बघूया आपण मित्रांनो, हवामान हे अक्षांश व उंचीप्रमाणे बदलत असते व त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या सजीवांचे अस्तित्व आढळते. बरोबर आहे, जे आपण आता अभ्यासलेलं आहे. आता मित्रांनो समोर बघूया आपण, आता आपण निर्जीव घटक बघितले, आता बघूया आपण सजीव घटक. ठीक आहे. आता सजीव घटक बघूया मित्रांनो आपण. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. प्रत्येक सजीव आपल्या सभोवतालच्या पर्यावरण स्वरूप जुळवून घेतात, आपले अस्तित्व टिकून असतो. ठीक आहे, आपले अस्तित्व टिकून वगैरे ठेवत असतात. आता याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं बघा, पक्षी व त्यांच्या विविध प्रकारच्या चोची त्यांना अन्न मिळवण्यास उपयुक्त ठरतात. वनस्पती आपण पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कधी उंच तर कधी झुडपात, कधी पसरलेल्या तर कधी सरसळीत वाढणाऱ्या, कमी वृक्ष तर कधी वेलीचे प्रकार सुद्धा आपल्याला आढळतात. प्रत्येक प्राणी आपल्याला पर्यावरणाशी जुळून घेऊन आपापले विशिष्ट गुणधर्म करतात. बरोबर. आता बघा कसं आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करता येईल बघा. प्राणी सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक सजीव आपल्या सभोवतालच्या पर्यावरण स्वरूपात जुळून घेऊन आपल्या अस्तित्व टिकवून असतो. बरोबर. आता उदाहरण बघा आपल्याला याच्यामध्ये कसं दिलेलं आहे बघा, पक्षी त्याच्या विविध प्रकारच्या चोची, ठीक आहे, पक्षीचे जे तोंड वगैरे असतात, जी चोच असते, ठीक आहे, त्याला अन्न मिळवण्यास उपयुक्त ठरतात. बरोबर. आता वनस्पती बघा कशा प्रकारे त्या ठिकाणी कसे वाढतात बघा, उंच असतात, झाडं झुडपात असतात, पसरलेल्या असतात, सरळ उंच वाढणाऱ्या असतात, वृक्ष रूपात असतात, वेलीच्या रूपात असतात. बरोबर. प्रत्येक प्राणी आपापल्या पर्यावरणाशी जुळून घेतात, आपापले विशिष्ट गुणधर्म निर्माण करतात. बरोबर. आता याच्यामध्ये बघा कसं, आता हे जसे झाडं वगैरे आहेत त्याच प्रकारे तिथे पक्षी वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी अन्न वगैरे त्यांना मिळत असते. बरोबर. आणि समजा हिवाळ्याच्या ठिकाणी जर का समजा तिकडे जर का समजा आपल्याकडे जे कावळे वगैरे नेऊन सोडले तर ते मुरून जातील. बरोबर. कारण त्या वातावरणामध्ये त्या प्रकारचे ते त्यांना जे काही अन्न वगैरे मिळत असते त्या प्रकारचे तिथे काही झाडी वगैरे त्यातल्या जे काही गुणधर्म वगैरे असतात ते त्यावरती अवलंबून असतात. बरोबर.
आता समोर बघा मित्रांनो, आपण सांस्कृतिक पर्यावरण, हे म्हणजे मानवाने तयार केलेले पर्यावरण आहे, बरोबर. सांस्कृतिक किंवा ज्याला आपण म्हणतो मानवनिर्मित, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो मानवाने निर्माण केलेलं पर्यावरण, ठीक आहे. मानवाने स्वतःच्या पर्यावरणाचा उपयोग स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी सतत केलेला दिसतो. याच प्रयत्नातून त्यांनी स्वतःचे असे वेगळे पर्यावरण तयार केले आहे. या सर्व कार्यासाठी त्यांनी नैसर्गिक पर्यावरणाचा वापर केलेला आढळतो. मानव निर्मित पर्यावरणाच्या प्रमुख घटकामध्ये लोकसंख्या अधिक सामाजिक, राजकीय व तांत्रिक घटकांचा समावेश होतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपासून त्याच्या बुद्धी कौशल्यामुळे वेगळा आहे व त्याचे पृथ्वीवर स्वतःचे एक वेगळे स्थान किंवा वेगळे अस्तित्व आपल्याला आढळून येते, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय अभ्यासाला मिळते, जे काही सांस्कृतिक पर्यावरण आहे ते माणसाने निर्माण केलेलं आहे, बरोबर. त्याला आपण मानवनिर्मित असे पर्यावरण म्हणतो, बरोबर. मानवाने स्वतःच्या पर्यावरणाचा उपयोग स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी सतत केलेला दिसतो, बरोबर. आता जे काही पर्यावरण आहे ते माणूस हा एक बौद्धिकशील, ठीक आहे, एक विचार कौशल्याचा माणूस आहे, त्यामुळे तो याच्यामध्ये विचार वगैरे करू शकतो आणि जो काही पर्यावरणाचा उपयोग आहे तो आपल्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो, बरोबर. हे आपल्याला त्यामध्ये दिसत आहे. सर्व कार्यासाठी त्याने नैसर्गिक पर्यावरणाचा वापर केलेला आढळतो. मानवनिर्मित पर्यावरणाच्या प्रमुख घटकांमध्ये लोकसंख्या अधिक सामाजिक, राजकीय व तांत्रिक घटकापेक्षा समावेश होतो, बरोबर. मानव हा इतर सर्व प्राण्यांपासून त्याच्या बुद्धी कौशल्याने वेगळा आहे. आता हे माहिती आपल्याला, आता समजा माकडाबरोबर माणूस राहू शकत नाही, कारण मानव हा एक बुद्धी कौशल्य प्राणी आहे, बरोबर. म्हणून तो सर्व प्राण्यांपेक्षा जो आहे तो वेगळा आहे, बरोबर. आता आपण मित्रांनो समोरचा बघूया, आपण लोकसंख्या बघूया आपण, ठीक आहे. आता समोरचा घटक आहे आपला लोकसंख्या. जागतिक लोकसंख्या वाढीचा विचार केला असता असे दिसून येते की 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती, परंतु केवळ पुढील 200 वर्षात हा आकडा 100 कोटीपर्यंत पोहोचला. म्हणजे 1850 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी होती, परंतु 1850 नंतर जगात वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीमुळे आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान वाढले व मृत्यूचे प्रमाण घटले. यामुळे जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. 1850 ते 1900 या 50 वर्षात जगाची लोकसंख्या 165 कोटीवर गेली व 1987 मध्ये हीच वाढ 500 कोटीवर पोहोचली व 2000 मध्ये ही संख्या 600 कोटीपेक्षा जास्त झाली, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथे लोकसंख्येचं स्वरूप बघा कसं प्रकट केलेलं आहे बघा. आता मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे बरं का, याच्यामध्ये एमपीएससी वर तुम्हाला बरेच काही प्रश्न वगैरे सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. जागतिक लोकसंख्या वाढीचा विचार केला असता असे दिसून येते की 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. बघा आता 1650 मध्ये जगाची लोकसंख्या किती होती, 50 कोटी, परंतु केवळ पुढच्या 200 वर्षात, ठीक आहे, 1650 ते 200 म्हणजे किती बघा, 1850 मध्ये ही लोकसंख्या झाली मित्रांनो 100 कोटीपेक्षा अधिक, म्हणजे दुप्पट झाली जवळपास, ठीक आहे. 200 वर्षामध्ये जवळपास दुप्पट झाली. 1850 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी होती. आता बघा परत एक सांगितले, 1850 मध्ये 100 कोटी होती, परंतु 1850 नंतर जगात वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांती झाली, ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल. राहणीमान वाढले आणि मृत्यूचे प्रमाण घटले. यामुळे जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. 1850 ते 1900 या 50 वर्षात जगाची लोकसंख्या 165 कोटीवर गेली. बघा मित्रांनो, 1850 ते 1900 या 50 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या जी आहे ती 165 कोटीवर गेली. 1987 मध्ये हीच वाढ 500 कोटीवर पोहोचली. बघा, म्हणजे जवळपास फक्त 87 वर्ष, म्हणजे 80-85 वर्षामध्ये 165 वरून जवळपास 500 कोटीवर गेली, म्हणजे जवळपास किती बघा 350 कोटी लोकसंख्या वाढली. नंतर बघा आता 2000 साली ही लोकसंख्या 600 कोटीवर पोहोचली. बघा 1987 मध्ये म्हणजे जवळपास 13 वर्षामध्ये ही लोकसंख्या 600 कोटीवर, म्हणजे 100 कोटी लोकसंख्या वाढली. अरे बापरे. आता मित्रांनो आपण समोर बघूया लोकसंख्येचे वितरण, ठीक आहे. आता लोकसंख्येचे वितरण मग मित्रांनो कशा प्रकारे केलेले आहे, पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणेच मानवी संपदेचे पृथ्वीवरील वितरण असमान आहे. जगाच्या एकूण पृष्ठभागापैकी 1/3 भागावर मानवी वस्तीच नाही, तर दुसरीकडे एकूण लोकसंख्येपैकी 3/4 लोकसंख्या आग्नेय दिशेला, युरोपीय व इतर अमेरिकेच्या काही भागात एकवटलेली आहे. या लोकसंख्येच्या वितरणावर पर्यावरण करणाऱ्या घटकामध्ये भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटनांचा समावेश होतो, ठीक आहे. आता बघा इथे लोकसंख्येचे वितरण बघा मित्रांनो कशा प्रकारे केलेले आहे. पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणे मानवी संपदेचे पृथ्वीवरील वितरण असमान आहे. जगाच्या एकूण पृष्ठभागापैकी 1/3 भागावर मानवी वस्तीच नाही, ठीक आहे. आता बघा मित्रांनो इथं कसं आहे बघा, जगाचं आपलं जे काही जग आहे त्याच्यावरचा जो काही भाग आहे त्यामध्ये 1/3 भागावर वस्ती नाही. 1/3 म्हणजे कसं मित्रांनो माहिती आहे का, म्हणजे जी काही पृथ्वी आहे जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त ठिकाणी वस्ती नाहीये, मानवाची वस्तू नाही आपल्या जगावरती, ठीक आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवरती. आणि दुसरीकडे एकूण लोकसंख्येपैकी 3/4 लोकसंख्या ही आग्नेय आशिया, युरोप व उत्तर अमेरिकेत काही भागातच एकवटलेली आहे. म्हणजे बघा आता जी काही लोकसंख्या आहे त्यापैकी 3/4, ठीक आहे, 3/4 म्हणजे 3/4 ही जे लोकसंख्या आहे ती आशिया खंडामध्ये, युरोप खंडामध्ये आणि
उत्तर अमेरिकेमध्ये या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. लोकसंख्येचे वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटनांचा समावेश होतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं मित्रांनो, आता जेवढी काही लोकसंख्या अवेलेबल आहे त्यापैकी सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडामध्ये आहे, युरोप खंडामध्ये आहे आणि उत्तर अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे. आता समोर बघूया मित्रांनो आपण आता भौगोलिक घटक. यामध्ये प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा इत्यादींचा समावेश होतो. ठीक आहे. आता भौगोलिक घटकामध्ये बघा आपण बघितले या घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. आता बघा प्राकृतिक रचना ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी सारखीच नसते. बरोबर आहे, वेगवेगळी असते. कधी पर्वतीय प्रदेश, कधी पठारे, तर कधी मैदानी आढळतात. यांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झालेला दिसतो. बरोबर आहे. आता बघा आपल्या इकडे कसं आहे बघा, पठारी भागावर लोक जास्त राहतात. ठीक आहे. पर्वतीय भागामध्ये कमी राहतात, मैदानावरती सुद्धा राहतात. ठीक आहे. म्हणजे सर्व ठिकाणी जे काही लोकसंख्या आहे ती सारखी नसते. ठीक आहे, वेगवेगळी असते. साधारणतः पर्वतीय प्रदेशात तीव्र उतार व उंच सकळ भूपृष्ठ आहे. यामुळे कोणताही व्यवसाय करणे कठीण होते. तसे दळणवळणाचा विकासही मर्यादित राहतो. या सर्वांमुळे मानवी वसाहत सहज शक्य होत नाही. उदाहरणार्थ हिमालय पर्वत, रॉकी व अँडीज पर्वत प्रदेश. ठीक आहे. आता या ठिकाणी लोकांना राहायला त्रास होतो, कारण तिथे कुठली त्यांना संपत्ती वगैरे काय अवेलेबल नाही, किंवा कुठला त्यांना तिथे व्यवसाय वगैरे करता येत नाही. ठीक आहे. आणि ते स्थिर जागा नाही आहे. पर्वतीय प्रदेश आहे तो खालीवरी असतो. जसे आपण हिमालय पर्वत म्हटलो. ठीक आहे. किंवा जेथील काही अँडीज पर्वत वगैरे आहेत. ठीक आहे. अशा ठिकाणी मानवांचं राहणं ते थोडं कठीण आहे. समोर बघूया मित्रांनो आपण पठारी प्रदेशातही लोकसंख्येचा विरळ असते, कारण पर्जन्याचे प्रमाण कमी असते. परंतु काही पठारी प्रदेशात जमीन अतिशय सुपीक असते. जलसिंचनाचा विकास यामुळे शेती व उद्योगधंद्यांना वाव मिळाल्याने लोकसंख्या दाट आढळते. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार. आता बघा आपल्या भारतामध्ये दक्षिणी भागामध्ये ठीक आहे जेवढे काही राज्य आहेत या ठिकाणी बघा शेती खूप प्रमाणात केली जाते, उद्योगधंदे खूप आहेत. त्यामुळे या भागामध्ये जे लोकसंख्या ती खूप आहे. ठीक आहे. शब्दावरून तुम्हाला समजून जाईल. सर्वसामान्यपणे मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असते, कारण या प्रदेशातील जमीन सुपीक, सपाट व गाळापासून तयार झालेली असते. त्यामुळे प्रमुख व्यवसाय म्हणून शेती त्या ठिकाणी आपल्याला दिसते. वाहतूक, दळणवळणाची सोय ही उत्तम प्रकारे विकसित झालेली आढळते. यामुळे व्यापार वाढीस लागतो. लोकांना अनेक व्यवसाय उपलब्ध होतात. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश, पश्चिम युरोपातील मैदानी प्रदेश, टायग्रीस आणि युफ्राटीसचा प्रदेश. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जर का समजा सर्व सेवा सुविधा जर का तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी वस्ती करून राहू शकता. बरोबर. आणि इथे तुमचा व्यवसाय प्रमुख शेती असल्यामुळे इथे तुम्हाला वाहतूक, दळणवळणाची सोय या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. बरोबर. आता समोर बघा मित्रांनो आपण हवामान. ठीक आहे. आता हवामान आपण बघूया. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक अतिथंड, अतिउष्ण किंवा अति कोरड्या हवामानात लोकसंख्या विरळ असते. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेशात अलास्का, उत्तर कॅनडा, ग्रीनलँड व सायबेरियामध्ये अतिथंड हवामानामुळे लोकसंख्या फार अल्प प्रमाणात आढळते. अतिउष्ण हवामानात जास्त तापमान, अनियमित व कमी पर्जन्य यामुळे वस्तीसाठी परिस्थिती प्रतिकूल असते. ठीक आहे. आता बघा लोकसंख्या कुठल्या ठिकाणी राहू शकते मित्रांनो. बघा आता म्हणजे जास्त अतिउष्ण ठिकाणी राहू शकत नाही, अतिथंड ठिकाणी राहू शकत नाही, अति कोरड्या ठिकाणी सुद्धा राहू शकत नाही. त्यांना जशा प्रकारे त्यांना तिथे म्हणजे त्यांना जागा मिळेल त्या ठिकाणी ते राहत असतात. बघा उदाहरण दिलेलं आपल्याला ध्रुवीय प्रदेशांमध्ये अलास्का, उत्तर कॅनडा, ग्रीनलँड. ठीक आहे. या ठिकाणी जे आहे ते अति थंड वातावरण आहे. बरोबर. त्यामुळे या ठिकाणी जी आहे लोकसंख्या जी आहे ती अल्प प्रमाणात आढळते. ठीक. अल्प म्हणजे काय, कमी प्रमाणात आढळते. बरोबर. आणि अतिउष्ण प्रमाणात जास्त तापमान, अनियमित व कमी पर्जन्य यामुळे वस्ती जी आहे ती प्रतिकूल असते. प्रतिकूल म्हणजे काय, ठीकठाक असते. ठीक आहे. जास्त पण नाही, कमी पण नाही. समोर बघूया आपण आता जगातील मोसमी हवामानाचे प्रदेश व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश मानवी वसाहतीस अधिक अनुकूल असतात. यामुळे चीन, भारत यासारख्या मोसमी हवामानात व पश्चिम युरोप आणि संयुक्त संस्थाने या समशीतोष्ण कटिबंधन लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळते. ठीक आहे. आता बघा आपल्या इकडे चीन, भारत या ठिकाणामध्ये जे आहे ते वातावरण जे काय ते एकदम मोसमी हवामान आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक समशीतोष्ण कटिबंध लोकसंख्या या प्रमाणामध्ये आपल्याला आढळते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल जगामध्ये चीनची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, त्यानंतर भारताची आहे. या दोन्ही घटकांशिवाय जमीन, जलसंपदा व खनिज संपत्ती हे घटक सुद्धा लोकवस्ती आकृष्ट करण्याचे काम करतात. जमीन हा सजीवांचा मूलभूत आधार आहे. मानवी व्यवसायातील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती ही सर्वस्वी जमिनीवर म्हणजेच पर्यायाने मृदेवर अवलंबून असते. मानवाच्या इतिहासात ज्या काही प्रगत संस्कृती उदयास आल्या त्या सर्व कोणत्या न कोणत्या नदीच्या खोऱ्यात होत्या. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, इजिप्तियन संस्कृती, माया संस्कृती,
चिनी संस्कृती या सर्व क्रमशः सिंधू, नाईल, अमेझॉन या ज्या काही नद्या आहेत या खोऱ्यामध्ये उदयास आल्या. आजही नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात व मैदानी प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. बरोबर. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला असा अभ्यासायला मिळते की ज्या ठिकाणी ठीक आहे नदी आहे, खोरे आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणी यामध्ये आपल्याला लोकसंख्या जी आहे ती बसलेली आढळते. ठीक आहे. आता हे तुम्ही वाचले तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल. ठीक आहे. आता समोर बघा आपण आजच्या युगात औद्योगिकरण हे खनिज संपत्तीवर अवलंबून आहे. म्हणजेच खनिज संपत्ती असलेल्या प्रदेशात आपल्याला मानवी वस्ती आढळते. उदाहरणार्थ युरोपमध्ये रुर नदीचे खोरे, उत्तर अमेरिकेतील ईशान्य भाग, रशियातील उराल पर्वताचा दक्षिणेकडील भाग, भारतात दक्षिण बिहार, पश्चिम बंगाल या सर्व भागात लोकसंख्या अधिक प्रमाणात आढळते. ठीक आहे. आता या ठिकाणी अधिक प्रमाणात का आढळते बघा, या ठिकाणी जे काय ते खनिज संपत्ती म्हणजे औद्योगिकरण जे आहे ते जास्त प्रमाणात आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणी खनिज संपत्ती सुद्धा जास्त आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जी लोकसंख्या जी आहे ती जास्त प्रमाणात आढळते. याचे वेगवेगळे तुम्हाला उदाहरण सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो आपण समोर बघूया आर्थिक घटक. आता आर्थिक घटक बघा कुठले कुठले आहेत. भौगोलिक घटकाप्रमाणे आर्थिक घटकही महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ दळणवळणाची साधने, उद्योगधंदे, नागरीकरण व तांत्रिक प्रगती यामुळे या सर्व घटकांचा प्रादेशिक प्रगतीवर परिणाम होतो. एखादा प्रदेश जर आर्थिकदृष्ट्या विकसित असेल तर या प्रदेशात स्वतःचे असे एक पर्यावरण विकसित होते. अशा पर्यावरणात ऊर्जा, साधनसंपत्ती, पाणी इत्यादी वापर फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. उदाहरणार्थ पश्चिम युरोप व उत्तर अमेरिकेत दाट लोकवस्ती आढळते. येथील राहणीमान फार उच्च श्रेणीचे आहे. या उलट अतिशय दाट लोकवस्ती असून राहणीमान खालच्या दर्जाचे आहे व त्यामुळे साधनसंपत्तीचा वापर मर्यादित आहे. ठीक आहे. आता आर्थिक घटक याच्यामध्ये आपण काय बघितलं मित्रांनो बघा. आता भौगोलिक घटकांप्रमाणे आर्थिक घटकही महत्त्वाचे ठरतात. बरोबर. आता बरोबर आहे. दळणवळणाची साधने, उद्योगधंदे, नागरिकीकरण व तांत्रिक प्रगती यामुळे या सर्व घटकांचा प्रादेशिक प्रगतीवर परिणाम होतो. बरोबर आहे. आता ज्या ठिकाणी समजा आपल्या दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी भरपूर आहेत, त्या ठिकाणी नागरिकीकरण म्हणजे शहरीकरण झालेलं आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी प्रगती होते. बरोबर. त्यामुळे हे जे काही घटक आहेत हे प्रादेशिक प्रगतीवर परिणाम होतो. ठीक आहे. बरोबर आहे. एखादा प्रदेश जर आर्थिकदृष्ट्या विकसित असेल तर या प्रदेशात स्वतःचे असे एक पर्यावरण विकसित होते. ठीक आहे. अशा पर्यावरणात ऊर्जा, साधन संपत्ती, पाणी इत्यादीचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होत असतो. बरोबर. आता ज्या ठिकाणी जास्त वस्ती आहे, ज्या ठिकाणी पर्यावरण जास्त चांगले आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी जे काही उद्योगधंदे वगैरे आहेत, ठीक आहे, तर याच्या ठिकाणी आपल्याला जे काय ते मोठ्या प्रमाणावर यांचा वापर दिसतो. बरोबर. आता याच्यामध्ये आपलं उदाहरण दिले आहे बघा. पश्चिम युरोप, उत्तर अमेरिकेत दाट लोकवस्ती आढळतात. बरोबर. कारण या ठिकाणी उद्योगधंदे वगैरे जे आहे ते जास्त प्रमाणात आहेत. बरोबर. आता बघा समोर बघूया मित्रांनो इतर घटक. आता इतर घटक बघूया आपण. इतर घटकामध्ये सामाजिक घटक, राजकीय घटक, ऐतिहासिक घटकांचा समावेश होतो. या घटकांचा मानवी समाजावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसतो. उदाहरणार्थ भारतात आजही निरक्षरता, अंधश्रद्धा, बालविवाह यासारख्या रूढी आढळतात. यामुळे प्रगतीच्या मार्गावर अडथळे निर्माण होतात. तसेच आपल्या देशातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राजकीय अस्थिरता, ज्यामुळे विकासासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. ठीक आहे. आता बघा हा याच्यामध्ये आपल्याला आपल्या देशाची जी काही परिस्थिती आहे ती आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाला मिळते. राजकीय, ऐतिहासिक, ठीक आहे, आणि सामाजिक. ठीक आहे. या घटकांचा मानवी समाजावर फार मोठा प्रमाण दिसतो. उदाहरणार्थ भारतात आजही आपल्या निरक्षरता आणि अंधश्रद्धा, बालविवाह, ठीक आहे, ह्या ज्या जुन्या रूढी आहेत हे पाळणारे लोक आपल्याला अजूनही आढळतात. त्यामुळे या मित्रांनो याचं काय होतं की आजची जे आपल्या आजच्या युगातली जी काही टेक्नॉलॉजी आहे यापासून हे जे लोक जे आहेत ते वंचित आहेत. ठीक आहे. यांना ती मिळत नाही. कारण कशामुळं आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात आढळते. ठीक आहे. निरक्षरता आहे, बालविवाह लोक करतात. ठीक आहे. यामुळे काय होते मित्रांनो, म्हणजे आपल्या जे आपले काही विकास कामं वगैरे असतात याच्यामध्ये याला अस्थिरता निर्माण होते. ठीक आहे. त्यामुळे आपला विकास होत नाही. समोर बघूया आपण. ऐतिहासिक घटकांचा विचार केल्यास आपल्या देशात आज अनेक जाती धर्मांचे लोक हजारो वर्षापासून राहत आहेत. आपले उत्सव, प्रथा यांचे एक वेगवेगळे स्थान आहे. या सर्वांचे परिणाम म्हणून असे म्हणतात की भारतात विविधतेत एकता आढळते. याचे दोन्ही प्रकारचे परिणाम दिसतात. कधी धर्मांच्या नावावर सामाजिक ताणतणाव तर कधी विविध धर्मांचे एक सुंदर मिलनही दिसते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय आढळते मित्रांनो, आपल्या देशामध्ये खूप म्हणजे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. बरोबर आहे. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. प्रत्येकाचे जे काही सण वार वगैरे आहेत ते वेगवेगळे आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे या आपल्या देशामध्ये जे आहे मित्रांनो एक आता कधी कधी विविधतेची एकता सुद्धा आढळते आणि कधी कधी त्याचे परिणाम सुद्धा दिसू लागतात. बरोबर. आता कधी कधी बघा काय होते, धर्माच्या नावावर सामाजिक ताणतणाव वाढतात. बरोबर. म्हणजे धर्माच्या नावावर लोक म्हणजे आता मी याच्यामध्ये काही बोलू शकत नाही जास्त. ठीक आहे. तुम्ही समजून घेऊ शकता. आणि कधी कधी काय होतं मित्रांनो, सर्व धर्माचे लोक जे आहेत ते एकत्रित राहतात. ठीक आहे. जसे दिवाळीच्या सणाच्या वेळेस वगैरे वगैरे. ठीक आहे. याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, तुम्ही समजून घ्या. आता बघा मित्रांनो समोर आता आपण जी काही वरती आकृती बघितली, ठीक आहे, आणि त्या आकृतीचा आपण विचार केला तर नैसर्गिक पर्यावरणाचे निर्जीव, सजीव असे दोन विभाग पडलेले आहेत. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे.
निर्जीव पर्यावरणातील भू, जल व हवा या तिन्ही आवरणात भिन्नता दिसते. तसाच भिन्नपणा सजीवांमध्ये दिसून येतो, परंतु यामधील मानवनिर्मित पर्यावरणाची स्वतःची स्थिती विशेष आहे. कारण मानवनिर्मित पर्यावरण हे कृत्रिमरित्या तयार झालेले आहे, म्हणजे मानवाने निर्माण केलेले आहे, आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये बदल करून मानवाने सभोवतालच्या स्थितीमध्ये केलेला बदल आहे. उदाहरणार्थ लोकसंख्या, वसाहतीमध्ये काय आपल्या राहण्याचे ठिकाण, आर्थिक व औद्योगिकीकरण या जे काही केलेले आहेत ते पर्यावरण समस्या आपल्याला याच्यामध्ये निर्माण झालेल्या दिसतात. ठीक आहे. आता समोर बघूया आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हजारो वर्षापासून असंख्य जैविक व अजैविक घटकांचा परस्पर संबंध निर्माण झालेला आहे. खडक व नैसर्गिक शक्तींच्या कार्यामुळे मृदा तयार होते. वायू, बाष्प यांच्या एकत्रित संयोगातून सजीवांची निर्मिती झाली आहे. हे सजीव वेगवेगळ्या वातावरणात उत्क्रांत होऊन अनेक प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांची निर्मिती झाली. त्यांची वाढ व नाश हे चक्र निर्माण झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आपली जशी एक परिसंस्था उदयास येते, पर्यावरणातील सगळ्यात परिसंस्था एकमेकांशी संबंध असतो. म्हणूनच मानवाने जर पर्यावरणाच्या कोणत्याही एका घटकात प्रमाणापेक्षा जास्त बदल केला तर संपूर्ण परिसंस्था धोक्यात येऊ शकते. परिसंस्थेचा अभ्यास म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. हा अभ्यास परिस्थितीशास्त्र म्हणजे त्या आपण इकॉलॉजी या विषयात केला आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या जीवनचक्रामधील अभ्यासातूनच प्राण्यांची वस्तीस्थाने, हॅबिटॅट्स, परिसंस्था ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. नंतर आहे बघा परिस्थितिक आवरण, इकोस्फिअर व जीवन समिती ज्याला आपण बायोमी या संज्ञांची निर्मिती झाली. ठीक आहे. आता मित्रांनो हे तुम्ही वाचले तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल. तर मित्रांनो आजच्या बघा आता आपण याच्यामध्ये काय काय अभ्यास केलेला आहे. आज आपण याच्यामध्ये दोन मुख्य घटक जे आहेत ते आपण याच्यामध्ये अभ्यासलेले आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये पहिला जो घटक मित्रांनो अभ्यासला होता तो म्हणजे बघा पर्यावरण म्हणजे काय. ठीक आहे. आणि दुसरा जो घटक याच्यामध्ये आपण अभ्यासला आहे तो बघा याच्यामध्ये आपण अभ्यासला पर्यावरणातील घटक. त्याच्यामध्ये आपण ही आकृती सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे पर्यावरणातील घटक. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे आज आपण दोन घटक अभ्यासलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी खूप डीपमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपला जवळपास 1 तासापेक्षा जास्त झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो. उद्याच्या घटकामध्ये आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया आपण परिसंस्था. ठीक आहे. परिसंस्था म्हणजे काय. ठीक आहे. नंतर आहे परिसंस्थेची रचना कशा प्रकारे झाली. हे जे दोन मुख्य घटक आहेत हे उद्या आपण अभ्यासणार आहे. त्याच्यामध्ये काही उपघटक वगैरे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात, ते सुद्धा आपण उद्या याच्यामध्ये अभ्यासणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तुम्हाला विचारू शकता. आपलं मित्रांनो टेलिग्रामचं चॅनल आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला मी सगळे पुस्तकं अवेलेबल करून दिलेले आहेत, तुम्ही तिथून पुस्तकावर तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.